ठीक आहे. सो आपला नेक्स्ट टॉपिक आहे की आपल्याला ट्रेड कसा करायचा आहे. माऊस कुठे गेला? इंडिकेटर्स काय काय यूज करायचे. ओके. सो फ्री इंडिकेटर्स तुम्हाला 3 मिळणार आहेत याच्याबरोबर. आणि एवढे 3च इंडिकेटर तुमच्यासाठी महत्वाचे आहेत आणि मी स्वतः पण 3च इंडिकेटर वापरतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त मी अजून खूप सारे इंडिकेटर वापरतो, पण त्यांचा स्टडी कसा करतात मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. ठीक आहे. आता हे माझं प्रीमियम असल्यामुळे मी 25 इंडिकेटर यूज करू शकतो, पण तुम्हाला एवढे इंडिकेटर्स यूज करायला नाही लागत, कोणालाच नाही लागत. ठीक आहे. पहिलं इंडिकेटर जे आपण वापरतो ते म्हणजे मुव्हिंग एव्हरेज, एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज. ठीक आहे. आता मी तुम्हाला लॉजिक एक्सप्लेन करतोय की आपण ह्या मुव्हिंग एव्हरेज का वापरतो. आणि असं बिलकुल नाहीये कुठेच तुमच्या डोक्यात आणू नका की क्रॉस ओव्हर झाला की आपल्याला बाय करायचंय ना सेल करायचंय. बिलकुल पण नाही. नीट लॉजिक समजून घ्या की आपल्या या मुव्हिंग एव्हरेज अशा का आहेत. 15 मिनिटांचा हा चार्ट आहे, बरोबर. 1 एप्रिलला 9:15 ही कॅन्डल इथून चालू झाली आहे आणि इथे संपली आहे. ही ब्लॅक कलरची मुव्हिंग एव्हरेज आहे. तुम्ही लिहून घ्या तुम्हाला काय काय मार्क करायचं. ठीक आहे. ब्लॅक EMA. ठीक आहे. ही 200 ची आहे, त्याला आपण ब्लॅक कलर दिलाय. ओके. हा जो ब्ल्यू आहे, ब्ल्यू, याला ही आहे 100 ची EMA. आणि ही जी ग्रीन आहे ही आहे 50 ची EMA. सगळ्यांनी लिहून घेतलं. तुम्हाला पण असेच कलर द्यायचे, मोस्टली द्या असे कलर, सो जेणेकरून जे मी म्हणतोय ते तुमच्या डोक्यामध्ये बसलेलं असेल तर तुम्ही तसंच त्याला फॉलो करण्याचा प्रयत्न कराल. ओके. ब्लॅक कलरला 200 EMA, ब्ल्यू कलरला 100 EMA आणि ग्रीन कलर 50 EMA. अशा 3 एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज आपल्याला ड्रॉ करायचे आहेत आपल्या चार्ट वरती. ओके. आता एक गोष्ट बघा, इंटरनॅशनल लेवलवरती किंवा अख्ख्या जगभरामध्ये असं म्हणतात की 200 ची जी एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज आहे ती ऍज अ सपोर्ट नाही तर रेजिस्टन्सचं काम करते. अख्ख्या जगामध्ये असं म्हणणं आहे. आणि अख्ख्या जगातले लोक 200 ची एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजला फॉलो करतात. ठीक आहे. मग आता मला सांगा, जर का ही मुव्हिंग एव्हरेज 200 ची एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज जर का सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं काम करत असेल तर ज्या वेळेला इथे हा जो स्टॉक दिसतोय तुम्हाला, इथे ज्या वेळेला तो या मुव्हिंग एव्हरेजच्या वरती गेला तर तो बाईंग ट्रेंड का नाही झाला. गेला का तोडून वरती, बाईंग मध्ये कन्वर्ट झाला का नाही झाला ना. इकडनं जेव्हा नाही. खाली गेला तेव्हा तो खालीच पडला, परत इकडनं वरती जात होता. तुम्ही म्हणाल की इथे त्याने रेजिस्टन्स घेतला आणि इकडनं खाली पडला. इकडनं बघा ब्रेकआउट दिला, बाईंग मध्ये गेला का तो नाही गेला, तरी परत पण तो नाही झालं. तरी पण तो खाली गेलाय. मग जर का असं असेल तर मग 200 ची एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज ऍक्च्युअली सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं काम करते का नाही करत आहे ना. नाही. नाही. सो मग नाही. एक सेकंड जरा. सो मग तरी सुद्धा अख्ख्या जगातले लोक जर का असं म्हणतात की 200 ची एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज सगळ्यात इम्पॉर्टंट रोल प्ले करते आपल्या ट्रेडिंग मार्केटमध्ये, तर मग मी कसा काय विश्वास ठेवायचा की ज्या वेळेला आता तो इकडनं वरती गेलाय, बरोबर, तर मला कसा काय विश्वास बसेल की हा बाबा आता वरती गेलाय तर वरतीच जात राहील किंवा खाली पडलाय तर खालीच जात राहील. मला गॅरंटी पाहिजे ना, बरोबर. सो ही गॅरंटी शोधण्यासाठी मी बरेच वर्ष घालवले आणि त्यानंतर मला ही गॅरंटी म्हणून समोर आली की मी असं डिसाईड केलं
की मला एक फॉर्मेशन पाहिजे. सो मी बनवलं हे फॉर्मेशन. 3 एव्हरेजेस, 3 एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज, 50, 100 आणि 200 या एवढ्या मोठ्या मुव्हिंग एव्हरेज आहेत की जर का तुम्ही एका दिवसाचं जर का सगळ्या कॅन्डल स्टडी कराल, हे बघा इथून 10 मार्चला ही पहिली कॅन्डल आणि ही शेवटची कॅन्डल, इथपर्यंत किती कॅन्डल्स झाल्यात? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 24 असायला पाहिजे अप्रॉक्सिमेटली. मला कंटाळा आला मोजायचा. ही पहिली कॅन्डल, इथून ते शेवटची कॅन्डल इथपर्यंत बघा किती आहेत? 24 कॅन्डल्स आहेत, बरोबर. पहिल्या कॅन्डल पासून शेवटच्या कॅन्डल पर्यंत म्हणजे 15 मिनिटाच्या जेव्हा 24 कॅन्डल बनून संपतात त्यावेळेला मार्केट क्लोज होतं. तुम्ही खूप साऱ्या जणांकडे बघितलं असेल, ऐकलं पण असेल की 7ची मुव्हिंग एव्हरेज लावणार, 10ची लावणार, 15ची लावणार, 34ची लावणार. लॉजिक काय आहे त्या गोष्टी मागे? एवढ्या छोट्या छोट्या मुव्हिंग एव्हरेज लावून लॉजिक काय आहे? की तुम्हाला लवकर ट्रेंड मिळाला पाहिजे. जेवढा रॉकेट ट्रेंड तुम्हाला मिळणार आहे, जेवढा सुपरसॉनिक फास्ट ट्रेंड मिळणार आहे, तेवढाच फास्ट तुमचा लॉस पण होणार आहे. लक्षात ठेवा. अशा स्टॉक मध्ये मला ट्रेडच करायचा नाहीये जो एकाच दिवसामध्ये, म्हणजे माझे इंडिकेटर मला एकाच दिवसामध्ये असं सांगतील की हा स्टॉक आज बाईंग मध्ये पण आहे आणि आज सेलिंग मध्ये पण आहे. हे तर फालतूगिरी झाली ना. एक तर स्टॉक बाईंग मध्ये असला पाहिजे, नाही तर सेलिंग मध्ये असला पाहिजे, बरोबर. असं होऊ शकतं का बाईंग मध्ये पण आहे आणि सेलिंग मध्ये पण आहे? नाही होऊ शकत ना, आणि असं व्हायला पण नाही पाहिजे. आणि जर का एखादा स्टॉक असा असेल की जो आज बाईंग मध्ये पण आहे आणि सेलिंग मध्ये पण आहे, तर मला बिलकुल इंटरेस्ट नाही त्या स्टॉक मध्ये ट्रेड करण्यासाठी. मला ट्रेंड बेस ट्रेडिंग करायची जी शुअर शॉट असते. मला एकच ट्रेड जर का दिवसभरामध्ये प्रॉपर त्याच सिक्वेन्सने मिळाला, ज्या सिक्वेन्सने मी स्टडी केलाय, तर मी ट्रेड करणार आहे आणि मी प्रॉफिट बुक करणार आहे. समजलं? 50ची जी मुव्हिंग एव्हरेज आहे ना, 50ची, ही 50ची मुव्हिंग एव्हरेज जी इथे आहे ना, इथे दिसतंय तुम्हाला पॉइंटर, याचा भाव किती आहे? अप्रॉक्सिमेटली 7280, बरोबर. 50च्या मुव्हिंग एव्हरेजला 10 तारखेला 9:15 वाजता इथे 7280 ला असण्यासाठी तिला मागच्या 50 कॅन्डलला स्टडी करावं लागलं. म्हणजे 8 तारखेपासून इथून ते इथपर्यंत ह्या कॅन्डल पर्यंतचा क्लोज ह्या मुव्हिंग एव्हरेजने स्टडी केला आणि तेव्हा त्याने डिसाइड केलं की त्याचा एव्हरेज प्राइस ही आहे. समजलं? पण म्हणजे 2 दिवसांना स्टडी केलंय, 8 तारीख पूर्ण, 9 तारीख पूर्ण, आणि तेव्हा त्याने डिसाइड केलं की याचा एव्हरेज प्राइस ही आहे. जी 100ची मुव्हिंग एव्हरेज आहे तिचा पॉइंटर हा जो आलाय 10 तारखेला सकाळी 9:15 वाजता, तेव्हा त्याचा भाव किती होता? 7240. हा येण्यासाठी ह्या 100च्या मुव्हिंग एव्हरेजला गेल्या 4 दिवसांना, 4 डेज, 4 दिवसांच्या कॅन्डल्सचा क्लोज स्टडी करावा लागलाय. तेव्हा जाऊन हा पॉइंटर इथे आलाय. आणि जी 200ची मुव्हिंग एव्हरेज आहे याला 8 दिवसांचा स्टडी करावा लागलाय. समजतंय तुम्हाला? 8 दिवसांचा क्लोज ज्या वेळेला ह्या मुव्हिंग एव्हरेजने स्टडी केला तेव्हा तो इथे आलाय. 4 दिवसांचा क्लोज स्टडी केला तेव्हा 100चा मुव्हिंग एव्हरेज इथे आलाय. आणि हा 50चा मुव्हिंग एव्हरेज आहे त्याला त्याने 2 दिवसांचा स्टडी केलाय. करेक्ट आहे? कळतंय तुम्हाला? कोणाला याच्यामध्ये डाऊट आहे? कोणाला कळत नाहीये?
सगळ्यांना कळतंय? हो हो कळतंय. ओके. सो इंट्राडे लेवल असो का कोणतीही लेवल असो, मला असं माझं ट्रेड सेटअप पाहिजे की त्या ट्रेड सेटअपने फक्त आजच्या किंवा कालच्या मुवमेंट वरती मला हे सांगायचं नाही की हा स्टॉक बाईंग मध्ये का हा स्टॉक सेलिंग मध्ये. तू काही इतका मोठा शहाणा नाहीयेस की तू मला फक्त कालचा अभ्यास करून हे सांगशील की अरे हा स्टॉक तर बाईंग मध्ये बाय करा. मला गॅरंटी पाहिजे. समजलं? आपल्याला सगळ्यांना गॅरंटीच पाहिजे. आपल्याला असं नाही करायचंय की 100 ट्रेड केले आणि त्याच्यातले 20 सक्सेस झाले आणि 80 लॉस मध्ये गेले. विक्रांत, विक्रांत, विक्रांत माईक चालू आहे तुझा? हा ओके ठीक आहे. सो मला गॅरंटी पाहिजे की हा स्टॉक बाईंग ट्रेंड मध्ये आहे, तरच मी त्याला बाय करेल. मी प्रॉफिट बुक करेल. समजलं तुम्हाला? सॉरी. आणि याचं सोल्युशन काढण्यासाठी आपण बनवलं फॉर्मेशन. फॉर्मेशन काय आहे की एक असा पॉइंट येईल ज्या पॉइंट मध्ये 50ची मुव्हिंग एव्हरेज सगळ्यात वरती असेल, त्याच्या खाली 100ची मुव्हिंग एव्हरेज असेल आणि त्याच्या खाली 200ची मुव्हिंग एव्हरेज असेल. सो याला आपण म्हणतो बाईंग फॉर्मेशन. याला आपण बाईंग फॉर्मेशन म्हणतो. याच्या मागे सुद्धा सायकोलॉजी समजून घ्या की मागचे 2 दिवसांपासून हा स्टॉक बाईंग मध्ये आहे असं आपल्याला सांगतोय, स्ट्रॉंग बाईंग मध्ये आहे. मागच्या 4 दिवसांचा स्टडी सुद्धा स्ट्रॉंग बाईंग मध्ये दाखवतोय आणि 8 दिवसांचा स्टडी सुद्धा बाईंग मध्ये दाखवतोय. 8 दिवस कमी नाही झाले. इंट्राडे लेवलला जर का तुम्हाला ट्रेड करायचं आहे तर हे खूप स्ट्रॉंग सेटअप आहे. ठीक आहे. आणि या सेटअप नुसार मी सांगितलेले सगळे रूल्स फॉलो कराल, एकदाही लॉस होणार नाही. फक्त नीट लक्ष द्या. बाईंग फॉर्मेशन गेले 2 दिवस झाले हा स्ट्रॉंग बाईंग मध्ये, म्हणून 50ची मुव्हिंग एव्हरेज ही 100 आणि 200च्या वरती आहे. ठीक आहे. इथपर्यंत कळलंय सगळ्यांना? आपण हे बाईंग फॉर्मेशन फॉलो करतो शेअरला बाय करण्यासाठी. कळलं? बाईंग फॉर्मेशन मध्ये कोणाला डाऊट आहे, कन्फ्युजन आहे? कोणालाच काहीच कन्फ्युजन नाहीये? ठीक आहे. ओके. सो सेलिंग फॉर्मेशन याला म्हणतो आपण. तुझा माईक चालू आहे का? हॅलो. हा ठीक आहे. सेलिंग फॉर्मेशन. आता इथे बघा, हा स्टॉक इकडनं खाली पडत होता, दिसतोय तुम्हाला? हा स्टॉक इकडनं, अरे काय, हा स्टॉक इकडनं खाली पडत होता, परत वरती गेला, परत खालती आला, वरती गेला. पडायला ऍक्च्युअली सुरुवात केव्हा झाली बघा त्याने? ज्या वेळेला प्रॉपर फॉर्मेशन बनवलंय. दिसतंय तुम्हाला? जोपर्यंत हे फॉर्मेशन बनत नाही, हे माझं ऑब्झर्वेशन आहे, हे कुठे लिहून नाही ठेवलंय. ठीक आहे. हे माझं ऑब्झर्वेशन आहे. हे मी शेवटी फाइंड आउट केलेला एक असा पॅटर्न आहे की ज्या पॅटर्नला मी फॉलो करतो आणि हा पॅटर्न सगळीकडे प्रॉपरली वर्क होतो. ठीक आहे. सो हे आहे आपलं सेलिंग फॉर्मेशन. 200ची EMA,
त्याच्या खाली 100ची EMA आणि त्याच्या खाली 50ची EMA. समजलं? 200, 100, 50 सेलिंग फॉर्मेशन. तेजस काय प्रश्न आहे? तू निघून गेला. चेतन, पण ह्या EMA ह्या नंतर बनतात ना, ते कसं अगोदर आपण ओळखायचं? नंतर बनतात म्हणजे मुव्हिंग ऍव्हरेज आपण जेव्हा ते सिक्वेन्स मध्ये येणार, हा, तर हे जसं ट्रेड पुढे जातो त्याप्रमाणे ते बनत जातं ना. हो, पण मी तुला असं कुठे म्हटलं की जेव्हा क्रॉस ओव्हर होईल त्यावेळेला ट्रेड करायचं आहे तुला? ठीक. अशी अशी ट्रेडिंग होऊच शकत नाही कधीच. आजच्या डेट म्हणजे तिला लास्ट डेटचं दाखव, म्हणजे तिला कळेल की आपल्याला मागचं फॉलो करायचं. सॉरी, कळलं नाही मला. तिला करंट डेट दाखव ना, लास्ट फ्रायडे वाला दाखव ना. तू आता तिला मागचं दाखवतोय ना, ते थोडं फॉरवर्ड कर ना, अजून पुढे जा. हा 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 तिला दाखव म्हणजे तिला कळेल तू काय. हा, आता तिला कळेल की हा. आपल्याला मागचं करायचं. आता आता इथे बघ, ही 200ची एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज आहे, बरोबर? ही ब्ल्यू कलरची ही 100ची आहे, ग्रीन कलरची 50ची आहे, राईट? सो हो, हो. आतापर्यंत फॉर्मेशन होतं, ठीक आहे. आता तू ठीक ठीक आहे, इथे बघ, मी तुला डायरेक्ट हे दाखवतो. आता बघा, आपण याला थोडस स्लो करूया अजून शिकण्यासाठी. 25 तारखेला आल्यानंतर मी त्याला पॉज करतो. ठीक आहे, इथे बघ. आता इथे बघ, ही 25 तारखेची पहिली कॅन्डल आहे, बरोबर? हा. ही पहिली कॅन्डल आहे आणि इथे आदल्या दिवशी तुला ते फॉर्मेशन झालेलं दिसत होतं का? नाही. नीट बघ. हे फाइंड आउट करण्यासाठी स्क्रीनर्स वापरतो आपण, बघ इथे बघ, हा, हा. राईट? फॉर्मेशन झालेलं आहे आणि आता तुला ट्रेडमध्ये एंट्री घ्यायची आहे. आणि आता ती एंट्री वगैरे कशा घेतात ते मी अजून पुढे सांगणार आहे तुम्हाला. पण ओके. क्रॉस ओव्हर वरती ट्रेड घेणं ते सगळे लहान मुलांचे खेळ आहेत. तसं कधीच होत नाही आणि ते असं कधी करू पण नाही. आपल्याला आपण इथे सायकोलॉजी फॉलो करतोय. सो सायकोलॉजी इथे अशी आहे की लास्ट ह्या आजच्या पोझिशनला शेवटचे 2 दिवस बेरिश मुवमेंट होती, ठीक आहे. 50च्या मुव्हिंग एव्हरेज मध्ये 100ची पण दाखवते की गेले 4 दिवस त्याचा क्लोज हा जास्ती करून ओपन पेक्षा कमी राहिलाय. समजतंय? परत एकदा हो, हो. समजावू? नाही, समजलं. 2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस एवढ्या दिवसांच्या कॅन्डल्सचा क्लोज हा ओपन पेक्षा कमी झालाय, कमी होतोय, म्हणून त्यांचं जे फॉर्मेशन आहे ते असं बनत चाललंय. ओके. समजलं? हो, हो. आता आपण याला स्पीड वाढवूया आणि बघ. हा, बरोबर. राईट, राईट. तुझ्या लेवल्स टू लेवल्स इतक्या स्ट्रॉंग काम करतात. आता तू म्हणशील की ठीक आहे, हा स्टॉक एवढा मोठा पडलाय म्हणून, बट सी याच्यामध्ये एक पिंक कलरची लेवल पण असेल ना, 2 रेडच्या मध्ये. हो. सो ती पिंक कलरची लेवल तुमची हिट झाली आहे इथेच. आणि जर का ही लेवल ब्रेक झाली असेल पिंक कलरची, तर परत रेड कलरची लेवल हिट झाली आहे. हो. मी स्वतः पण रेड टू पिंक मध्ये मोस्टली ट्रेड करतो. भरपूर कमी वेळा असं असतं की ज्या वेळेला मला असे पॅटर्न्स फाइंड आउट होतात त्यावेळेला मी रेड टू रेड साठी थांबतो. अच्छा. बट एंट्री एक्झिट मी तुम्हाला आता एक्सप्लेन करणार आहे की हे कसं एंट्री एक्झिट आपण करतो. सो बघ, इथे फॉर्मेशन आहेच अजून पण. याला अजून थोडासा स्पीड वाढवूया.
आता इथे बघ, लास्टला एकदम लास्ट मुवमेंट अशी आहे की इथे आपलं सेलिंग फॉर्मेशन बिघडलंय, दिसलं? हा. नो फॉर्मेशन, नो सेलिंग ट्रेड. ठीक आहे. जोपर्यंत फॉर्मेशन फॉर्म होतं तोपर्यंत मी सेलिंग मध्ये एंट्री घेणार. जेव्हा फॉर्मेशन बिघडलं तेव्हा मी त्या स्टॉकला सोडून देणार, वाट बघणार परत त्याचं फॉर्मेशन होण्याची. ओके. समजलं? आता हे फॉर्मेशन्स कसे फाइंड आउट करायचे त्याचे स्क्रीनर्स मी देईन तुम्हाला उद्याच्या दिवशी. आज ओके. तुम्हाला ट्रेड सेटअप कसं करतो आपण ते बघतोय. ठीक आहे. मी इम्पॉर्टन्स तुम्हाला सांगतोय की ह्या मुव्हिंग एव्हरेजेसची इम्पॉर्टन्स काय आहे. याच्या क्रॉस ओव्हर आणि याच्या त्याच्यावरती आपल्याला ट्रेड करायचा नाहीये. तेजस काही क्वेश्चन आहे? मुव्हिंग और ऍव्हरेजचे सेटअप फॉरेक्स मध्ये पण काम करतायत का? हो हो, माझं हेच सेटअप सगळीकडे आहे आणि मी Okay. याच सेटअप वरती थ्रूआउट काम करतो सगळीकडे. सी लॉजिक आपलं, आपण जे म्हणजे इंटेन्शन काय आहे आपलं ह्या मुव्हिंग एव्हरेजला लावण्याचं ते इम्पॉर्टंट आहे. एखादा म्हणतो की याचा क्रॉसओव्हर झाला की तुम्हाला बाय करायचं, अरे पण का, तुझ्याकडे त्याचं लॉजिक काय आहे की का क्रॉसओव्हर झाल्यावर, ते हे लोक एक्सप्लेनच नाही करू शकत की याचा अर्थ असा आहे की कमी वेळामध्ये तो बुलिश झालाय म्हणून तो क्रॉसओव्हर झालाय. बरोबर? क्रॉस ओव्हर मी ट्राय केलेले आहेत पण क्रॉस ओव्हर वर्कआउट नाही करत. ते कधीच वर्कआउट नाही करणार, त्याच्या मागे लॉजिकच नाहीये. आपल्याला लॉजिक पाहिजे. हे बघ इथे बघ, ठीक आहे, हे इथे सेलिंग फॉर्मेशन आहे की नाही. तू इथे जर का बाईंग मध्ये बसलास ना, आता हे बघ इथे सेलिंग फॉर्मेशन आहे, इथे जर का तू सेलिंग मध्ये बसलायस, बरोबर, तो भले किती पण वरती जाऊ दे पण तो थ्रू आउट बाईंग मध्ये जाणारच नाही. तो असं नाही जात, असं नाही करत स्टॉक्स. त्याला जर का बाईंग मध्ये जायचं असेल ना तर त्याला हे बघ इथे बघ कसं झालंय, फॉर्मेशन बिघडवावं लागतं. हे फॉर्मेशन Yes. बिघडल्याशिवाय तो बाईंग मध्ये नाही जाणार. सो टेन्शन नाही घ्यायचं. ज्यावेळेला आपण प्रॉपर नियम फॉलो करतोय ना त्यावेळेला जरी तो आपल्या अपोजिट ट्रेंडला गेला तरी सुद्धा आपण इथे अजून एक्स्ट्रा माल विकून आपली पोझिशन प्रॉफिट मध्ये कापू शकतो. इथे शुअरिटी आहे की तुम्ही एव्हरेज करा. आणि फॉर्मेशन फॉर्म झाल्यानंतर पण आपण कॅन्डलस्टिक पॅटर्न वरती लक्ष देणार ना? एकदम 1000%. मी सांगेन ना तुम्हाला की आपण ट्रेड कसा शोधतो. आता आपण स्टेप बाय स्टेप ट्रेड सेटअप वरती जातोय. ओके. ओके. सो काही स्क्रीनर्स वगैरे ते स्क्रीनर्स आपण वापरायचे. कसं कसं मी ट्रेड फाइंड आउट करतो. सो मी तुम्हाला एक एक स्टेप पुढे पुढे घेऊन जातोय की आपल्याला नेमकं करायचं मला एक कसं. विचारत होतं, हा धनंजय, हा मारुती जिथून पडला ना 7310च्या वरतून, जेव्हा तो एक लेवल क्रॉस करून आला मग तिथून कंटिन्यू ड्रॉप आहे. हा exactly. इथून हा हा, ही जेव्हा लेवल ब्रेक केली इथे रिझन काय फक्त व्हॉल्यूम होतं, म्हणजे फ्ल्यूक व्हॉल्यूमचं जे होतं एक्झॉस्टेड व्हॉल्यूमचं रिझन होतं का? इथून हा हा हा. आता हा कोणता महिना आहे, मार्च महिना आहे ना. सो मार्च हो मार्च स्टार्ट होतो. सो अराउंड मार्च 6-7 मार्च. हा, सो मार्च महिन्यामध्ये इथे किती तारीख आहे, 10 तारीख आहे ना. सो मी हा, तुला 10 तारखेचा तू डेटा चेक केलास आपला, हो केलेला मला एक्झॅक्टली आठवत नाही काय होता सांग. 2 मिनिटं आहे माझ्याकडे, आठवत नाही. ओके. नाही, मी तो स्टॉक ऑब्झर्व करत होतो, मी बाईंग मध्ये जाणार होतो आणि मग तो तिथून शॉर्ट झाला ना, म्हणून मला हे झालं की एक्झॅक्टली काय, मी थोडंसं आयडेंटिफाय करत होतो. 10 तारीख ना, एक सेकंड. हा बघ, हे बघ, हायएस्ट ओपन इंटरेस्ट कितीला आहे, 7500 ला आहे आणि 8000 ला आहे 10 तारखेला, 10 मार्च, राईट. हो. आणि इथे बघ किती आहे, जवळपास 7400 लाच गेला तो आणि तिकडनंच क्रॉस ओव्हर चालू झाला त्याचा. 7500 ला पण नाही गेला आणि 8000 ला पण नाही गेला, ते तर आहे. राईट. सो रेंज आहे रे, तू त्याला बीट नाही करू शकत. आपल्याला फाइंड आउट काय करायचं असतं की अरे मी ज्या वेळेला ट्रेडमध्ये एंट्री घेतोय त्याच्यानंतर ती रेंज जर का चेंज झाली तर मला अपॉर्च्युनिटी मिळणार आहे. आपण रिव्हर्सल ट्रेडर्स नाही आहोत की आपल्याला टॉप भाव पाहिजे. मला नकोय टॉप भाव.
टॉप बरोबर. भावामध्ये तुम्ही 10 ट्रेड कराल तर 10 पैकी तुम्हाला किती वेळा फायदा होणार आहे टॉप भाव पकडल्यावरती? फक्त 2 वेळा, आणि 8 वेळा तुम्हाला लॉस होणार आहे. बरोबर. कंटिन्यू बघ, इथे बघ 7,000चा पुट आहे, 7,500चा आणि 8,000चा कॉल. एव्हरी डेचा इथे जवळपास Data आहेच. आहे. माझ्याकडे हा, सगळेचे हा. सगळे डेटा तर नाहीच आहेत, आणि त्या नाही, माझ्याकडे साईटवरती. आहे. मी ऑब्झर्व करत होते, पण मला वाटलं की 7500 च्या इथे हे जाऊन सर्च होऊन मी ऍक्च्युली 7500 ची वेट करतो शॉर्ट करायला. हा म्हणजे 400 वगैरे जवळ गेलं की तिथून शॉर्ट होईल म्हणून असं एक्सपेक्टेशन होतं, बिकॉज बिल्टअप पण शॉर्ट बिल्टअपच होता कंटिन्यू तिथे हा 7:30 आणि 8ला. पण मग तिथून एक्झॅक्ट तिकडून झालं ना, शुअर होतं शॉर्ट आहे तिथून नंतर. पण एकदम क्विक जम्प खालती आले ना, त्या म्हणजे हार्डली तिथे 45 मिनिट्स राहिले असेल, 3 कॅन्डल बनल्या तिथे मे बी 15 मिनिट्सच्या, आणि हा तिथून नंतर मग जो डाऊन ट्रेंड स्टार्ट झाला तो आता कंटिन्यू होता एवढे दिवस. ओके. ती मोठी रॅली होती मग. हे बघ इथे ही हा, वाली ही ही वाली म्हणतोयस ना तू? एक्झॅक्टली. हा, इथून तेव्हा कन्फर्म होतं. ओके. सो ठीक आहे गाईज, अजून एक गोष्ट फोकस करा. आता आपण टाइम फ्रेम, आपण काय टाइम फ्रेमच डिस्कस करत होतो ना? नाही, पहिले मुव्हिंग एव्हरेज. तर इथे बघा, हे 15 मिनिटावरती जे सेलिंग फॉर्मेशन होतं ते बिघडलंय, बट 5 मिनिटावरती जर का तुम्ही बघाल तर इथे बाईंग फॉर्मेशन क्रिएट झालेलं आहे ऑलरेडी. दिसतंय तुम्हाला? दिसतंय बाईंग फॉर्मेशन आहे. सगळेजण नीट बघा. म्हणून जे तुम्ही म्हणत होते ना टाइम फ्रेम, सो टाइम फ्रेम कसा का इम्पॉर्टंट असतो आणि त्याला कोणत्या नजरेने बघायचा, हा खूप मोठा टॉपिक आहे, जो की मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करतोय. जेवढं जेवढं तुम्ही छोट्या टाइम फ्रेम वरती जाल ना, तेवढं पॉसिबिलिटीज आहेत की तुम्हाला एखादा ट्रेंड मोठ्या 1 आवर वरती सेलिंग मध्ये, तर 5 मिनिटावरती तो स्ट्रॉंग बाईंग मध्ये असेल. समजलं? सो छोट्या टाइम फ्रेम वरती जाऊन याचा स्टडी केव्हा करायचा हे मी आता तुम्हाला सांगतोय. नीट लक्ष देऊ नये का? ठीक आहे, नीट. याच्याने तुमचे स्टॉप लॉस पण हिट नाही होणार. ठीक आहे, नीट लक्ष द्या. एंट्री काय सगळेजण, ओल्ड स्टुडंट्स पण, जे आपण म्हणतो ना की आपलं असं का झालं, इथून 23 मार्च पासून मारुती खाली पडलाय, बरोबर? आता इकडे तो कन्सोलिडेट करतोय, एवढा टाइम झाला तो कन्सोलिडेट करतोय, एवढ्या एका रेंजच्या मध्ये फिरतोय, बरोबर? सो त्यांनी एक काहीतरी बॉटम सुद्धा बनवलाय, आणि तो बॉटम बनवलाय त्यानुसार आपण काय केलं की फाइंड आउट केलं की अच्छा ठीक आहे, त्याचा किती कोणती लेवल होती एकदम एंड ऑफ द मार्च, 23 मार्चच्या आसपास आपण एखादी त्याची लेवल मिळते का बघूया. 7,000चा पुट आणि 6,800चा पुट. ठीक आहे, 7,000 आणि 6,800. बरोबर? ही बघा 6,800 ची लेवल दिसते तुम्हाला? 6,800 ची लेवल आहे. सो हायएस्ट ओपन इंटरेस्ट ह्या पुट मध्ये होता 6,800 ला आणि 7,000 ला, बरोबर? तर 6,800 ला गेल्यानंतर त्याचा ओपन इंटरेस्ट वाढून, म्हणजे 6,800 मधून कमी व्हायला पाहिजे होता, आणि 6,500 मध्ये जर का अजून वाढला असता, जर का 6,800 मधून कमी झाला असता आणि 6,500 मध्ये जर का वाढला, तर तो अजून खाली पडला असता, बरोबर आहे. बरोबर? पण तो वाढला का? नाही वाढला. म्हणून तो तिथेच कन्सोलिडेट करत राहिला मंथ एंड पर्यंत, त्याची एक्सपायरी पर्यंत, बरोबर? सो जर का तो आता आपण बघतोय, आता मला स्टडी करायचा आणि मला मारुतीमध्ये ट्रेड घ्यायचा आहे, तर आता मी काय करणार आहे माहितीये का तुम्हाला? आता मी माझं ओपिनियन देतो तुम्हाला की मी मारुतीला कोणत्या नजरेने बघतो. एक तर माझ्याकडे लेवल आहे 7,000 ची लेवल आहे, जी की ओपन इंटरेस्ट कॉल आणि पुट या दोघांच्या वाईज स्ट्रॉंग आहे, बरोबर? दुसरी लेवल माझ्याकडे आहे 7,500 ची, ती खूप वर आहे, आणि पुटची लेवल आहे 6,500, ती पण खूप खाली आहे की नाही? हे बघा, एवढी खाली आहे, बरोबर? आता बरोबर. मला इथे जर का फॉर्मेशन दिसत नाहीये, तर मी असा विचार करतोय की आता त्याने एक फॉल दिलाय,
आता तो एक अपसाइड रॅली देईल आणि मग नंतर परत फॉल होईल. पण मला त्याच्यासाठी वेगवेगळे टाइम फ्रेम चेक करावे लागतील. येस. सो आता मी 30 मिनिटावरती आलोय. 30 मिनिटावरती त्याची 200 ची EMA 7,000 दाखवतोय बघा, 7,011च्या आसपास. बरोबर. सो सेलिंग फॉर्मेशन इथे अजून सुद्धा बनलेलं आहे ना. सेलिंग फॉर्मेशन इथे अजून पण बनलेलं आहे, म्हणजे अजून पण हा स्टॉक खाली पडण्याची ताकद ठेवतो. बरोबर. आता मी 1 आवर वरती स्टडी करेल. अजून स्ट्रॉंग सेलिंग आहे. 1 आवर वरती ते एकदम स्ट्रॉंग सेलिंग आहे. पण इमॅजिन कर, 6,922 भाव चालू आहे आणि 1 आवर वरती 7,100च्या वरती EMA आहे. ही जी 200 ची जी EMA आहे, हिला जर का ऍज अ रेजिस्टन्स म्हणून काम करायचं असेल, जर का स्ट्रॉंग रेजिस्टन्स म्हणून, तर त्याच्यासाठी जवळपास किती 200 पॉइंट्स आपल्या हातामध्ये आहेत. बरोबर आहे. करेक्ट आहे. जर का त्याने एकदा बॉटम आउट बनवून आलाय तो, तर मला आता प्रत्येक वेळेला याच्यामध्ये सेलिंगच बघायची असं बिलकुल नाहीये. नाही. म्हणून मग आता मी काय म्हणतोय की हा सेलिंग मध्ये आहे, इट्स ओके. पण आता तुम्हाला जर का 15 मिनिटावरती सेलिंगचं फॉर्मेशन तोडताना दिसतोय, हे बघा हायर हाय दिसतोय तुम्हाला. ट्रेंड लाईन बघा कशी बनते, दिसते ट्रेंड लाईन. हायर हाय हायर हाय हायर हाय बनवत जर का तो चाललाय, तर तो 7,100 पर्यंत, म्हणजे ह्या लेवल पर्यंत का येऊ नाही शकत. बरोबर आहे. ह्या 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 इथल्या लेवल पर्यंत असं 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 करत येऊ शकतो ना. कारण की 15 मिनिटाचं फॉर्मेशन तुटलेलं आहे. याचा अर्थ जर का त्याला पडायचं असेल, तर 15 मिनिटाचं फॉर्मेशन त्याला बनवावं लागेल. सगळ्यात छोटं फॉर्मेशन 15 मिनिटाचंच आहे ना, जे आपण म्हणतो. करेक्ट आहे. करेक्ट. सो जर का मला 5 मिनिटावरती तो बाईंग फॉर्मेशन दाखवतोय, हे बघा 50, 100, 200 बाईंग फॉर्मेशन जर का दाखवतोय, आपल्या गन लेवलच्या वरती तो जर का ट्रेड करतोय, तर आता मला इथे 2 हायर हाय जर का मिळाले, तर मी ट्रेड का नको घ्यायला पाहिजे फॉर फर्स्ट टार्गेट. जेव्हा जे की मला रेंज पण इथे दिसते 7,100 ची, दिसते की नाही. बरोबर आहे. सो म्हणजे माझ्याकडे बाईंग साठी पण एक ऑप्शन अवेलेबल ओपन झालाय. पण तो का झालाय, फॉर्मेशन कंप्लीट झालंय म्हणून. बरोबर. करेक्ट. अदरवाईज जर का 15 मिनिटाला त्याचं सेलिंग फॉर्मेशन कॉन्स्टंट असतं, तर मग मी मात्र याच्यामध्ये बाईंगचा विचार केला नसता. पण आता मी याच्यासाठी बाईंगचा विचार करू शकतो, कारण 7,000 ही एक अशी लेवल आहे की ज्याच्या कॉल आणि पुट दोघांमध्ये पण भरपूर ओवा आहे. सो तो वन साइड 100% त्याला जायचंच आहे आणि परत येऊन 7,000च्या आसपास क्लोज व्हायचंच आहे. तो किती दिवस साइडवेज राहणार आहे, किती दिवस एखादा ऑपरेटर या स्टॉकला किती दिवस साइडवेज ठेवेल, बाय पण करेल, सेल पण करेल, बाय पण करेल, सेल पण करेल. कधीपर्यंत करेल, जोपर्यंत त्याचा प्रीमियम खाऊन होणार नाही तोपर्यंत. पण प्रीमियम केव्हा ना केव्हा तर संपेल, केव्हा ना केव्हा तरी तो प्रॉफिट बुक करेल. करेक्ट आहे. सो मला आता एंट्री पाहिजे याच्यामध्ये. सो एंट्रीसाठी माझी लेवलच्या वरती तो गेलेला आहे. इकडनं मला जर का 2 हायर हाय मिळाले, तर माझ्या फर्स्ट टार्गेटसाठी, जी की माझी पिंक लाईन असेल फॉर एक्झाम्पल, तर त्या पिंक लाईन साठी मी का नाही उभं राहायचं. माझं टार्गेट सहज हिट होणार आहे. करेक्ट आहे. पण इथे बघा, इकडनं हा जो वरती चाललाय ना विदाऊट फॉर्मेशन, इथून म्हणजे जवळपास बॉटम किती 6,740 पासून ह्या इथपर्यंत तो पूर्ण गेलाय 6,936 पर्यंत. एवढी ही जी पूर्ण रॅली आहे ना, इथून इथपर्यंत, ही रॅली मला नको. सगळेजण लक्षात ठेवा, जिथे फॉर्मेशन नाही तिथे मला ट्रेड करायचा नाही. मग ते फॉर्मेशन झाल्यावरती मला छोटाशी रॅली मिळाली आणि प्रॉफिट बुक झालं ना, तरी पण मी इंटरेस्टेड आहे त्याच्यामध्ये आणि मला तेवढंच करायचंय. मला याच्यातच इंटरेस्ट आहे, कारण की फॉर्मेशन आहे, गॅरंटी आहे ह्या गोष्टीची की जर का फॉर्मेशन असताना, हे बघा इथे फॉर्मेशन आहे की नाही अजून, बरोबर, आणि तो जरी खाली पडला तरी पण तो वरती जाणारच आहे, कारण इथे बाईंग फॉर्मेशन आहे.
इथे पण बाईंग फॉर्मेशन अजून पण आहे, भले खाली पडला तो वरती जाणार आहे. मला इथे एव्हरेज करायला त्याने चान्स दिलाय की तू 100% एव्हरेज कर भावा, मी वरती जाणार आहे. तुझी एंट्री चुकलीये, इट्स ओके, पण तू इथे एव्हरेज कर, मी तुला एव्हरेज करायला 100% चान्स देतोय. हे तेव्हाच पॉसिबल होतं ज्यावेळेला बाईंग फॉर्मेशन मध्ये आपण बाय करतो. समजलं? याच्यामध्ये कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर विचारा. आता याच्यामध्ये मी 15 मिनिटाच्या कॅन्डल वरती सेलिंग वरती ट्रेड केली असती, हा कारण की आता तू जेव्हा एप्रिल 4 म्हणजे 1 एप्रिलला जेव्हा बघ, जेव्हा इनिशियल कॅन्डल आहेत बघ, हा त्याच्यानंतर मला जेव्हा 2 लोअर लो दिल्या तेव्हा मी माझ्या एका टार्गेटसाठी मी सेलिंग केली असती. मी पण केली असती ना, इथे आहे ना फॉर्मेशन. मी कुठे नाही म्हणालो तुला. सेलिंग आहे म्हणून पण हेच जर मी जर 5 मिनिटावर बघितलं तर याने मला नंतर बाईंगचं फॉर्मेशन दिलं होतं, पण फक्त टाइम फ्रेम वेगळी आहे. हे बघ, मोस्ट इम्पॉर्टंट मी काय सांगितलंय तुम्हाला, आपल्याला कोणता टाइम फ्रेम हवाय? 15 मिनिटांचा टाइम फ्रेम हवाय, बरोबर? आपल्याला किती दिवसांचा अनालिसिस करायचा आहे? 2 दिवस, 4 दिवस आणि 8 दिवस. एवढा मोठा टाइम फ्रेम आपल्याला फक्त 15 मिनिटावरती मिळतो, बरोबर? तर जर का इथे 15 मिनिटाच्या याच्यावरती सेलिंगचं जर का फॉर्मेशन आहे ना, तर तो असा, ही ग्रीन कॅन्डल जरी बनली ना, तो असा जाऊच शकत नाही सतीश. आयुष्यात टेन्शन घेऊ नको या गोष्टीचं, असं जाऊच शकत नाही तो. इथे आता फॉर्मेशन बिघडलंय ना त्याचं, आता तो जाऊ शकतो असा असा, लक्षात ठेव. हॅलो, हा काय म्हणतोयस सतीश? हा येते. हा कळतंय ना? जोपर्यंत फॉर्मेशन मध्ये आहे तोपर्यंत तो बिलकुल असा जाऊ शकत नाही. त्याला फॉर्मेशन बिघडवावंच लागतं. आणि हे फॉर्मेशन बिघडल्याच्या नंतर तू 5 मिनिटावरती जर का बाईंगचं फॉर्मेशन असेल तर बाईंग साठी उभा राहा. समजलं गाईज? कोणाला काय डाऊट आहे? फ्रेशर्स? नो. मी एक JSW स्टीलचा डाऊट विचारलेला. हा मी ऑब्झर्व करत होतो ना, तेव्हा कसं झालं, मी जेव्हा एंट्री घेतली ना, 450चा जो हे होता, कॉल रायटिंग होता, ओपन इंटरेस्ट कमी होऊन तो 500 ला हळूहळू शिफ्ट झालेला. ओके. सो मी बोललो नाही का, ते फ्रायडे थर्सडेची गोष्ट आहे वाटते, की विचार होतो की एक्झॅक्टली. तर तो कसं झाला, आता असताना 450 वर पुट रायटिंग झालं, तो 500चा पण ओपन इंटरेस्ट बऱ्यापैकी वाढलाय, म्हणजे कमी नाही झालाय, ड्रॉप नाही झाला, पण तो 500च्या वरती ट्रेड करतो. ओके. इथे माझी पोझिशनचं मला खूप हे झालेलं की एक्झॅक्टली मला करायचं काय, बिकॉज व्हॉल्यूमच्या पूर्ण ट्रेडिंग होते. ओके. सो आता पोझिशन आहे की नाहीये? आता अजून पण आहे. ओके. कॅश मध्ये का? हा, कॅश मध्ये आहे ना पोझिशन? हो हो हो. सो अशा वेळेला तुला काय करायला लागेल? अजून मोठा टाइम फ्रेम बघायला लागेल. अजून मोठा टाइम फ्रेम बघावा लागेल. एकदम सुपरसॉनिक जर काही रॉकेट ज्या वेळेला बनतात ना, त्यावेळेला तू 100% एक्सपेक्ट करू शकतो की त्याचा हा एक तर 2 पॉसिबिलिटीज आहेत. ठीक आहे. एक तर तो स्टॉक असा राहील आणि याच्यामधला प्रीमियम संपेल, एक्झॅक्टली. हा, नाहीतर तो इथे येईल, इथून परत वरती जाईल. एक्झॅक्टली. कळलं? प्रीमियम तर संपलाच पाहिजे कोणत्याही परिस्थितीत. सो तू आता एक्सपेक्ट नाही करू शकत की एवढा मोठा एक तुला रॅली दिल्यानंतर तो परत असं जात राहील, असं नाही होणार. फ्लॅग पॅटर्न तुला एक्सपेक्टेड आहे, आणि नाहीतर मग खालती येणं आणि वरती जाणं. हे पण डिपेंड करतं की त्याच्या पुट मधला ओपन इंटरेस्ट आपण चेकच करत नाहीये. पुट मध्ये पण आलाय का 500 ला किंवा 490 ला किंवा 480 ला. नियरेस्ट पुट मध्ये कुठे आहे ओपन इंटरेस्ट? नियरेस्ट पुट मध्ये ना
आहे एक सेकंड, खूप कमी आहे, पण नियरेस्ट पुटला खूप कमी ओपन इंटरेस्ट आहे. 2 मिनिटं. नियरेस्ट पुटला खूप कमी ओपन इंटरेस्ट. JSW आहे ना आपला. हो. अरे यार, इथं काय. ऍक्च्युली मी 470 पर्यंत ऑप्शन मध्ये होतो. नंतर मग मी 470 ला एक्झिट हे केलं. हे थोडंसं बघ 500 ला आहे पुटला. 500 ला आहे. अरे 150 आहे फक्त कमी, खूप कमी आहे. तेच खूप कमी आहे. आणि 480 ला आहे. सो 480 आणि 500 राईट. सो हे Exactly. बघ तुला मी म्हटलं ना की याच्या खाली मोस्टली त्याला येऊ नाही देणार. 480च्या खाली. हो. बरोबर. 480च्या खाली तो येऊच शकत नाही. सो तुला टेन्शन घ्यायचंच नाही. जर का तू कॅश अँड कॅरी करतोयस, तुझं टार्गेट काय त्याच्यानुसार तुला विचार करायचा आहे की मला काय करायचंय. ऍक्च्युली ह्याचा कसं आहे ना, JSW स्टील ऑलमोस्ट हायर वर रॅली करतोय. बरोबर. ऑल टाइम वरच आहे. बरोबर. तो एक रिस्क पण असते त्या टाइमला सेम, की काय होईल काय नाही. म्हणून तो टार्गेट डिफाईन करणं या मोमेंटला ना खूप डिफिकल्ट होतं. बिकॉज ओपन इंटरेस्ट नुसार टार्गेट डिफाईन करू शकतो आपण डोळे बंद करून टार्गेट नाही घेऊ शकत ना. बरोबर. 600 जाईल. तर नाही, नाही, त्यानुसार पण 500चं टार्गेट होतं, पण 500च्या वर जेव्हा हे गेलं, म्हणून मी विचार होतो की एक्झॅक्टली आता करायचं काय, करावं काय लागेल या पोझिशन मध्ये. ओके. मी जर का असतो ना तर मी मे बी प्रॉफिट बुक केलं असतं आणि नंतर परत ज्या वेळेला ह्या रेंज मधून तो वरती जायला लागेल त्यावेळेला बाय केलं असतं. ऍक्च्युली मी याच्यामध्ये ना 50% प्रॉफिट बुक केलंय. 500 ला 50% प्रॉफिट बुक केलंय मी. हा 50% अजून पण कॅरी केलंय. मग ते राहू दे. मग ते जर का 480च्या खाली गेला ना तर त्याला एक्झिट करून टाक. ओके. नाही गेला तर तो इकडनं रिव्हर्सल होणारच होणार. हा. 480च्या खाली त्याला जाऊ देणार नाही. ठीक आहे. मे बी फ्लॅगशिप पॅटर्न वगैरे बनवेल, बिकॉज ते सरळ सरळ एकदम कॅन्डल स्टिक्स होता त्याच्या. म्हणता वनाला फ्लॅगशिप पॅटर्न बनवायचे चान्सेस जास्त होते. ओके. ठीक आहे. चला आपण पुन्हा आपल्या ट्रेड सेटअप वरती येऊया. आपला पहिला पार्ट जो मला एक्सप्लेन करायचा होता तो म्हणजे 3 मुव्हिंग एव्हरेज, ज्याच्यामध्ये आपण या 2 गोष्टी महत्वाच्या म्हणतो, बाईंग फॉर्मेशन आणि सेलिंग फॉर्मेशन. ओके, हे सगळ्यांना कळलेलं आहे. दुसरी गोष्ट आपण याच्यामध्ये अजून एक बघतो ती म्हणजे RSI. RSI का बघतो आपण? RSI काय सांगतो आपल्याला? RSI बद्दल फ्रेशर्सना माहिती आहे का? नाही. नाही माहिती दादा. ठीक आहे. सो तुम्ही YouTube वरती असे व्हिडिओ बघितले असतील की जेव्हा RSI 20च्या खाली जातो आणि 80च्या वरती जातो तर त्यावेळेला तो ओव्हरबॉट आणि ओव्हरसोल्ड कंडिशन मध्ये असतो. ओके, म्हणजे वरती गेला टॉपला की त्याला सेल करायचं, खालती आला बॉटमला की शेअरला बाय करायचं, परत वरती गेला की सेल करायचं, खालती आला की बाय करायचं. हे असे काय काय कॉन्सेप्ट तुम्ही ऐकल्या असतील त्या सगळ्या सोडून द्या आता. ठीक आहे, मी जेवढं सांगतोय त्याच्यावरती फोकस करा. रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स RSI काय सांगतो आपल्याला? ह्या स्टॉकला म्हणजे हा जो आता परफॉर्मन्स देतोय हा स्टॉक इकडनं खाली पडतोय. ओके, इथून त्याला ही जी रॅली द्यायची आहे पूर्ण, याच्यासाठी सेलिंग प्रेशर RSI आपल्याला सांगणार आहे. RSI आपल्याला सांगतो की स्ट्रेंथ किती आहे स्टॉक मध्ये. स्ट्रेंथ म्हणजे मला इथे सेलिंग प्रेशर जनरेट, सेलिंगचा सिग्नल जनरेट झालाय. आहे बघा इथे, हे बघा, ही पहिली कॅन्डल आणि ही दुसरी कॅन्डल, बरोबर दिसते. इथे मला सेल करायचं आहे. आता सेल करताना मला हे बघायचंय की याच्यामध्ये खरोखर त्याला पडण्यासाठी लागणारी स्ट्रेंथ आहे का? आहे. 100% याला खालती पडण्याची स्ट्रेंथ या स्टॉक मध्ये आहे.
सो आपल्याला स्ट्रेंथ फाइंड आउट करायचे. फॉर एक्झाम्पल इथून आता तो एवढा खाली पडला, ठीक आहे. आता हा जो पॉइंट आहे ना, हा पॉइंट इथे त्याचा RSI कुठे होता बघा, दिसतोय, ह्या पोझिशनला होता. इथून तो स्टॉक अजून एवढा खाली पडला, त्यावेळेला त्याने इथे बॉटम बनवला, म्हणजे तो अजून खाली गेला. तुम्ही RSI ला बघून हे प्रेडिक्ट नाही करू शकत की तो इथून चालू झाल्यावर कुठपर्यंत खालती जाणार आहे. हे मीच नाही, या जगात कोणीच तुम्हाला नाही सांगू शकत. कोणतंच इंडिकेटर हे आपल्याला ट्रेडिंग सिग्नल जनरेट करून देत नाही. हे तुमच्या डोक्यात फिक्स करून टाका, एकदम फिक्स. मी हे ज्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला सांगतोय ना, हे प्रीमियम पॅकेज मी घेतलंय. याच्यावरती 1,00,000 इंडिकेटर्स आहेत आणि सगळे भारी भारी इंडिकेटर्स मी वापरून झालेले आहेत. कोणतंच इंडिकेटर सिग्नल देत नाही, समजलं. ह्या इंडिकेटर्सचा वापर करून आपल्याला हे डिसाईड करायचंय की माझी ट्रेड मधली एंट्री ही व्हॅलिड आहे की नाही. काय बघायचंय आपल्याला, माझी एंट्री व्हॅलिड आहे की नाही, हे मला चेक करायचंय. समजलं गाईज? हो येस येस. येस चेतन. हो सो इंडिकेटर्सचा वापर सिग्नलिंग साठी करायचा नाहीये. मुव्हिंग एव्हरेजचा वापर सिग्नलिंग साठी करायचा नाहीये. RSI चा वापर सिग्नलिंग साठी करायचा नाहीये. हा ओव्हरबॉट झाला किंवा ओव्हर सोल्ड झाला म्हणून आता इकडनं वरती जाईल, नंतर वरती गेलाय तर खालती जाईल. स्टॉक पण तसाच जातोय. तुम्हाला लोक पण हेच सांगतात, युट्यूबर्स, हे बघा इकडनं वरती गेलाय तर स्टॉक पण वरती गेलाय, हे बघा इकडनं खाली आलाय तर हा RSI पण खाली आलाय. हे दुनियादारी सगळी फेक आहे, समजलं. ह्या गोष्टी तुमच्या डोक्यातनं काढून टाका. हे असं वर्क होत नाही. तुम्ही जे सेटअप केलंय, जसं की मी इथे तुम्हाला म्हणालोय की हे आपलं सेटअप आहे. हे स्टडी मटेरियल आहे की याच्यावरून आपल्याला ट्रेडमध्ये एंट्री घ्यायची. मला फक्त इथे हे बघायचंय की इथून त्याला खाली पडण्यासाठी लागणारी पॉवर आहे की नाही, का पॉवर संपली आहे. इथे गेल्यानंतर जर का स्टॉक इतका खालती गेलाय म्हणजे RSI, तर मी असं म्हणेन की अरे, जर का त्याच्यामध्ये इतकी सेलिंग होऊन गेली की त्याच्यात स्ट्रेंथच उरलेली नाहीये खाली पडायची, तर मी सेलिंग मध्ये एंट्री घेणार नाही. भले फॉर्मेशन असेल तरी मी एंट्री घेणार नाही. समजलं. आता उदाहरणार्थ लगेच मला इथे उदाहरण पण दिसलं, किती चांगली गोष्ट आहे. इथे बघा, हे 15 मिनिटाचा चार्ट आहे, दिसतोय तुम्हाला, आणि इथे आपलं फॉर्मेशन पण आहे, दिसतंय. सगळ्यांना कन्फर्म होतंय का हे आपलं सेलिंग फॉर्मेशन आहे? आहे ना. आता ही पहिलीच कॅन्डल आहे 15 मिनिटाची, जी की बरोबर आपल्या लेवल पासून चालू झाली आहे, पूर्ण खाली गेली आहे. आणि आता इथे जर का अजून एक रेड कॅन्डल बनली असती ना, तर 2 लोअर लोच्या म्हणण्यानुसार आपल्याला एंट्री घ्यायला लागली असती, बरोबर. पण एंट्री का नाही घ्यायची, कारण की स्ट्रेंथच संपली आहे. बघा, दिसलंय तुम्हाला? हे काय ते मध्येच, इथे बघा, स्ट्रेंथ संपलेली आहे. मी असं म्हणतो की मला याची लेवल पाहिजे. ओपन नाही होत काय, 70 ची लेवल आणि 30 ची लेवल मी इम्पॉर्टंट म्हणतो. का? कारण की त्या वेळेला हा जो स्टॉक आहे सगळ्यात स्ट्रॉंग वर्क होतो. तो कसा वर्क होतो ते मी तुम्हाला नंतर एक्सप्लेन करेन, जसे जसे एक्झाम्पल्स येतील तसे. पण 70 आणि 30 ची लेवल आहे. पण लक्षात ठेवा, स्टॉक जर का RSI 30च्या खाली असेल, 30च्या खाली असेल आणि जर का तुम्हाला सेलिंग सिग्नल जर का जनरेट झालाय, तर आपल्याला सेल करायचा नाहीये. रूल लिहून घ्या, नियम लिहून घ्या. एकदाच येतं. परत एकदा सांगतो.
इफ RSI लेस दॅन 30, RSI जर का 30च्या खाली असेल, ओके, ओके. तर सेल करायचं नाही. म्हणजे जर का आपलं फॉर्मेशन असं असेल ना, हम्म. ही 200 ची एम आहे, ही 100 ची आहे आणि ही 50 ची आहे, प्रॉपर फॉर्मेशन आहे, बरोबर. पण स्टॉक जर का इथे असा आलाय ट्रेड करत करत आणि 30च्या खाली जर का RSI असेल तर सेल करायचं नाही इथे. ओके. ठीक आहे. गॉट इट. येस येस. हा नियम कळलाय की परत एकदा एक्सप्लेन करू? कळलं. हो Yes. कळालं. ओके. जर का बाईंग फॉर्मेशन आहे 50, 100 आणि 200, इफ RSI इज अबाउ 70, बाय करायचं नाही. स्टॉक समजा असा ट्रेड करत करत इथे एक अशी एवढी मोठी कॅन्डल बनली आहे आणि RSI 70च्या वरती आहे, बरोबर. तर इथे बाय करायचा नाही. सगळ्यांना क्लिअर झालंय? RSI आपण कशासाठी वापरतोय कळतंय तुम्हाला? हो. हॅलो. हा. इफ RSI 30च्या जर खाली असेल तर सेल नाही करायचं, मग तिथे आपण बाय करू शकतो का जर कन्फर्मेशन भेटलं तर? नाही करायचं, कारण की तुला कन्फर्मेशन कसं काय मिळेल? तिथे सपोर्टला कधीच नाही, कधीच नाही. मी येणार आहे या टॉपिक वरती. ओके. रॉंग ट्रेडिंग, उलटी फुलटी ट्रेडिंग आपल्याला करायचीच नाहीये. हे बघ, आता हा जो स्टॉक आहे मारुती इकडनं खालती गेला इथपर्यंत, तर बाय करायचा. मग आपण एवढं म्हणजे हा जो क्लास आता तुम्ही लावला तो कशासाठी लावलाय? एक प्रॉपर अशी टेक्निक तुम्हाला शिकायची आहे की मला त्याच टेक्निकनुसार ट्रेड करायचं आणि प्रॉफिट घ्यायचं आहे की नाही. मग तुम्ही जर का तुम्हाला असंच करायचं होतं की RSI खालती आलाय तर मग आता मी बाय करून टाकेल आणि तो वरती जाईल, त्याची गॅरंटी काय आहे? गॅरंटी काय ह्या गोष्टीची? इथे जर का सेलिंग फॉर्मेशन जर का त्याने बनवलंय आणि मी जर का म्हणतोय की हा माझा स्ट्रॉंग एक्सपिरियन्स आहे, इथे बघा सेलिंग फॉर्मेशन मध्ये स्टॉक किती खतरनाक वरती गेलाय. 7109 वरून 7225 टच केलाय त्याने, बरोबर. पण तरी त्याला खाली यावंच लागलं, फॉर्मेशन सेलिंगचं होतं म्हणून. सायकोलॉजिकल ट्रेड आहे हा, समजून घ्या. जर का त्याला वरती जायचं असतं ना याला तोडून, तर त्याला इथे फॉर्मेशन तोडावं लागलं असतं. हा ट्रेड कसा आहे नीट परत एकदा बघा की 2 days इज ग्रेटर दॅन 4 days, ग्रेटर दॅन 8 days. एवढा मोठा स्टडी केलाय आपण, त्यावेळेला आपल्याला त्याने इथे सेलिंग सिग्नल जनरेट केलाय की तू सेल कर. इथे पण त्याने सेलिंग सिग्नल जनरेट केलाय की इथे पण अजून सेलिंग आहे, जर का तुला याच्या खाली एंट्री मिळाली तर तू इथे सेल कर. इथे त्याने सांगितलंय सेल कर. 3 कॅन्डल्स अजून पण आहेत आपल्या, फॉर्मेशन आहे अजून पण. RSI कशासाठी वापरतोय ते नीट बघा. आपण RSI याच्यासाठी वापरत नाहीये की खालती गेलाय तर इकडनं तो वरती जाणार आहे म्हणून आपण बाय करायचा आहे आणि हा जेव्हा एकदम टॉपला गेलाय तर इथे आपल्याला सेल करायचा आहे. हलून गेला. कितीला होता काय माहित, 7229 ला असेल मे बी. $7225. लेवल्स टू लेवल्स प्रॉपर ठेवून द्यायच्या, एकदम पंगा नाही घ्यायचा त्याच्याबरोबर.
ओके अनिकेत अनिकेत हा सर. क्लिअर झालं? हो हो हो. RSI मी म्हणून म्हणालो की कोणतंही इंडिकेटर सिग्नल साठी आपण वापरत नाही. ओके ओके. आता तिसरी गोष्ट, तिसरं इंडिकेटर जे तुम्हाला लावायचं आहे, तुम्ही टोटल 3 फ्री इंडिकेटर्स लावू शकता. ओके सो तिसरं इंडिकेटर तुम्हाला लावायचं आहे व्हीवॅप. व्हीवॅप कोणाला कोणाला माहिती आहे? आम्हाला नाही. माहिती. ओके सो व्हीवॅप आपल्या स्टडीवरती आपल्याला अप्लाय करायचं आहे. सो व्हीवॅप कसा अप्लाय होणार? ज्या वेळेला फॉर्मेशन बनतंय त्यानंतर आपल्याला एंट्री तेव्हा घ्यायची आहे ज्या वेळेला स्टॉक हा व्हीवॅपच्या खाली असेल. व्हीवॅप कसा बनतो हे मी तुम्हाला सांगतो. ही व्हॉल्यूम वेटेड एव्हरेज प्राइस आहे. ही जी चार्ट आपलं ही जी कॅन्डल बनली आहे ना, तर एका मिनिटामध्ये 15 कॅन्डल्स बनल्यात, बरोबर. हे व्हीवॅप एकुलतं एक इंडिकेटर आहे, लक्षात घ्या, की जे रोज नव्याने चालू होतं आणि पहिल्या कॅन्डल पासून शेवटच्या कॅन्डल पर्यंत एका मिनिटाच्या पहिल्या कॅन्डल पासून शेवटच्या कॅन्डल पर्यंतचा प्राइस ऍक्शन आणि व्हॉल्यूम दोघांचा अभ्यास करतं. काय म्हणालो कळलं तुम्हाला सगळ्यांना? दादा नाही कळालं, सांग ना कळलं. ठीक आहे. व्हीवॅप याचं फुल फॉर्म आहे व्हॉल्यूम वेटेड एव्हरेज प्राइस. ठीक आहे. आता आपण ट्रेडर्स आहोत, बरोबर. आपल्याला हे माहिती करून घ्यायचंय की मला आधी हे समजलं की सेलिंगचं फॉर्मेशन पण झालंय, बरोबर. मला हे पण कळालं की RSI पण माझ्या फेवरमध्ये आहे, बरोबर. आता मला सेलिंग मध्ये एंट्री घ्यायची आहे, तर आता मी कसं ट्रेड करेल? ठीक आहे, माझी एंट्री व्हॅलिड केव्हा होईल? सो त्याच्यासाठी मी व्हीवॅपला स्टडी करेल. व्हीवॅप काय करतं, रोज एका दिवसाचं, म्हणजे सपोज कालचा जो व्हीवॅप होता ना, तो आज काम नाही करणार. परत नव्याने पहिल्या दिवशी 9:15 वाजताची पहिली 1 मिनिटाची कॅन्डल, त्याचा जो क्लोज प्राइस आहे विथ रिस्पेक्ट टू व्हॉल्यूम, याचं एक कॅल्क्युलेशन होतं आणि ती व्हीवॅप प्राइस एक बँड, एक लाईन, लेवल ती ऑटोमॅटिकली बनते. ओके, क्लोज विथ रिस्पेक्ट टू व्हॉल्यूम. आणि त्यावेळेला आपल्याला हे समजतं की ही जी कॅन्डल बनली आहे, हे बघा, ही जी कॅन्डल ही किती तारीख आहे? 25 मार्चला 9:15. आपण आहे ना जवळची घेऊया, म्हणजे ज्या वेळेला मी कमी, फॉर एक्झाम्पल सेलिंग फॉर्मेशन तिथेच होतं ना, 25 तारखेला 9:15. ठीक आहे. हे काय आहे? अरे हो, ट्रेडिंग व्यू मध्ये सध्या हा इश्यू खूप चाललाय की हो. लोड होत नाही पटकन. एक आठवडा झाला असेल मला पण हो हो. ते फेस बरोबर. होत आहे. ठीक आहे, आपण करंट एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे, एक करंट एक्झाम्पल आहे. हे बघा, 1 मिनिटाची चार्ट वरती आहे, बाईंग फॉर्मेशन झालेलं आहे, दिसतंय तुम्हाला? 50, 100, 200 बाईंग फॉर्मेशन. ठीक आहे, ही पहिली कॅन्डल आहे, 31 तारखेची पहिली कॅन्डल आहे. इथे पण बाईंग फॉर्मेशन आहे, बरोबर, 1 मिनिटावरती. आता स्टॉक खाली पडतोय. आता तुम्ही असं समजा की हे 15 मिनिट आहे आणि बाईंग फॉर्मेशन आहे आणि स्टॉक खाली पडतोय. सो आपल्याला याच्यामध्ये बाय करायचं आहे. आपल्याला याच्यात सेल करायचं आहे का? नाही करायचं आहे.
तर आपल्याला याच्यात बाईंगच करायचे. तर बाईंग करण्यासाठी मला काय करायला लागेल, मला तेव्हा बाय करायचा आहे ज्या वेळेला स्टॉक हा ह्या व्हीवॅपच्या वरती असेल, व्हीवॅपच्या वरती असेल आणि 2 हायर हाय मला मिळतील. सो 2 हायर हाय आपल्याला मिळाले, करेक्ट आहे. पण हे 2 हायर हाय प्रत्येक वेळेला तुम्हाला का काम करणार नाही माहितीये, तुम्ही हे बॉटम पकडायला जाणार कधी पण. हा बॉटम नाही पकडायचा कधीच. तुम्हाला ह्या मुव्हिंग एव्हरेजच्या क्लोज, जेवढ्या क्लोज तुम्हाला एंट्री घेता येणार आहे तेवढ्या क्लोज तुम्हाला ही एंट्री घ्यायची आहे. सो ही सगळ्यात व्हॅलिड एंट्री आहे. ही एंट्री सगळ्यात व्हॅलिड आहे. समजलं? ही एंट्री व्हॅलिड नाहीये तुमच्यासाठी. जेव्हा भरपूर अनुभव येईल, एक्सपिरियन्स येईल, त्यावेळेला तुम्ही इथे सुद्धा ट्रेड करू शकता. पण सध्या आपल्याला काय करायचंय, रोज प्रॉफिट बुक करायचंय, सेफ सिक्युअर्ड प्रॉफिट बुक, राईट. सो तुम्हाला इथे एंट्री घ्यायची आहे आणि टार्गेटसाठी थांबायचंय. हे टार्गेट खूप लांब राहिलं, मला असं वाटतं की पिंक लेवल त्याच्या आधीच आपल्याला टच करून जाईल. नाही, हे पिंक लेवलच्या वरचीच तुमचा ट्रेड आहे. सो हेच तुमचं टार्गेट आहे आणि टार्गेट हिट झालंय 100%. ओके. सो व्हीवॅपचा वापर कसा करायचा आहे कळलंय तुम्हाला? हे व्हीवॅप लावायचं कसं ते सांगशील का? कारण मी माझ्या इथे ट्राय केलं तर भलतंच काहीतरी लागते. एक सेकंड. हे सगळे इंडिकेटर्स मी तुम्हाला सांगेन की कसे आहेत आणि कसे काय आहेत, पण त्यांचा चुकीचा वापर करायचा नाहीये. राईट. मी हेच सांगतोय की आता इथे जसं स्टॉक खाली पडतोय, तुम्ही शोधून ठेवला होता हा स्टॉक आणि आता तो व्हीवॅपच्या खाली गेलाय तर लगेच सेल करायचा, असं करायचं नाही. सगळेजण नीट लक्ष द्या. ज्या वेळेला बाईंग फॉर्मेशन बनलंय, बाईंग फॉर्मेशन 50, 100, 200 ह्या सिक्वेन्स मध्ये ज्या वेळेला या मुव्हिंग एव्हरेज असतील आणि स्टॉक तुमचा ह्या व्हीवॅपच्या पण वरती असेल आणि 2 हायर हाय जेव्हा तुम्हाला मिळतील तेव्हा तुम्हाला बाय करायचं आहे. समजलंय गाईज? 2 हायर हाय 50, 100, 200 कुठल्या मुव्हिंग एव्हरेजच्या जवळ बघायचे? नाही, हे तर मुव्हिंग एव्हरेजच आहेत ना, 50, 100, 200. नाही जेव्हा आपण एंट्री घेतो ना, 2 हायर हायची जी आपण कन्फर्मेशन जेव्हा म्हणतो, हा, त्यावेळेस ते कन्फर्मेशन आपल्याला 50, 100 किंवा 200 कुठल्याच मुव्हिंग एव्हरेजच्या जवळ असलं पाहिजे, असं पण एक आपलं हे आहे, बरोबर? हा. तर ते एक्झॅक्टली म्हणजे जास्त कन्फर्मेशन आपल्याला कुठे मिळेल? म्हणजे 200च्या मुव्हिंग एव्हरेजच्या जवळ जास्त कन्फर्मेशन मिळेल, राईट? हो, राईट. ओके. सो असं कधी नेहमीच होईल असं बिलकुल नाहीये. एखाद वेळेला जेव्हा स्टॉक, आता जसं आपण हा बघितला JSW स्टील बघितला, JSW स्टील मध्ये इंट्राडे लेवलला बाईंग ऑपॉर्च्युनिटी मिळूच शकत नाही, इतकं हाय फिअर होतं त्याच्यामध्ये. तो किती लांब आहे या सगळ्या मुव्हिंग एव्हरेजेस पासून, त्याचा RSI किती हाय झालेला आहे की तू काय त्याला बाय करशील आणि कधीपर्यंत तू टार्गेटसाठी थांबशील, गॅरंटी काय? तो भले तो बाईंग मध्ये असेल, जाईल वरती, पण त्याच्या आधी तो खाली जाईल, रिट्रेस होईल आणि वरती जाईल. सो इंट्राडे लेवलला जर का तुला तो चान्स नाही मिळाला परत प्लस मध्ये येण्यासाठी, तर तू काय करशील? लॉस बुक करावा लागेल. सो चेतन, अजून एक, हा, व्हीवॅप नंतर अजून 2 हायर हाय मिळाले पाहिजेत का मुव्हिंग एव्हरेज नंतरचे 2 हायर हाय कन्सिडर केले जावे कन्फर्मेशन साठी? सी असं बोल ना. मुव्हिंग एव्हरेज आपल्याला ट्रेंड सांगणार आहे. ओके. समजलं? आता इथे बघ, इथे ट्रेंड आहे का कोणता? नाही, कन्सोलिडेशन आहे की नाही? मग याच्या वरती जर का तुला 2 हायर हाय मिळाले तर तू बाय करशील का? नाही. सोडून दे, बिलकुल इंटरेस्ट नाही मला या स्टॉक मध्ये. जिथे त्याचं फॉर्मेशन आहे, हे बघा आता इथे बघ, इथे सेलिंग फॉर्मेशन आहे, राईट? हे बघ, इथे सेलिंग फॉर्मेशन आहे. हा नवीन दिवस चालू झाला इथे 30 मार्चला 9:15 वाजता, बरोबर? सेलिंग फॉर्मेशन आहे, पण वरती जातोय, तर मग मला बाय करायचं आहे का? नाही करायचं आहे. मग मला इंटरेस्ट नाही याच्यामध्ये. मला इंटरेस्ट केव्हा येईल? जेव्हा हा सेलिंग मध्ये येईल तेव्हा. आणि मग हा सेलिंग मध्ये आला
बरोबर, व्हीवॅपच्या खाली पण आलाय. ठीक आहे. पण मुव्हिंग ऍव्हरेज आता कन्फर्मेशन देत नाही. मुव्हिंग एव्हरेजने कन्फर्मेशन दिलंय ना सेलिंगचं. मुव्हिंग एव्हरेजने मला सेलिंगचं फॉर्मेशन दिलेलं आहे. सो आता मला हे बघायचंय की मी ह्या स्टॉकला सेल कधी करू. मला सेलच करायचंय, बस, दॅट्स इट. मला बाकी दुसरं कशातच इंटरेस्ट नाहीये. मला मुव्हिंग एव्हरेज असं सांगते ना की मी मागचे 2 दिवस, 4 दिवस आणि 8 दिवसांचा अभ्यास केलाय, तर मला हिच्यामध्ये सेलच करायचा आहे. हा ट्रेंड सेलिंगचाच आहे, तर मला सेलिंगसाठीच बघायचंय. ठीक आहे. सो ह्या वेळेला मला आता हा व्हीवॅपच्या खाली आला, दोन लोअर लो जसे मिळालेत, इथे मी सेल करणार. ठीक आहे. आणि टेक प्रॉफिट पोझिशन इथे मी एंट्री घेतली आणि इथून माझी एक्झिट काय असणार आहे, ज्या की लेवल्स मी तुम्हाला दाखवल्यात, येस गन लेवल्स. गन लेवल्स. सो 90 डिग्री, 180 डिग्री, 270 डिग्री आणि 360 डिग्री, राईट. सो त्या लेवलला पोहोचल्यानंतर तुम्हाला एक्झिट करून टाकायचंय. ओके. ओके. सो व्हीवॅप तुम्हाला काय सांगतं माहितीये का, की ह्या कॅन्डलमध्ये ही कॅन्डल सगळ्यांना दिसते, अजून झूम करू. ह्या कॅन्डलमध्ये सेलर अग्रेसिव्ह आहे बायर पेक्षा, एकदम इन शॉर्ट. सेलरने बायरच्या घरामध्ये घुसून बायरला टोमॅटो विकले आहेत. चेतन, ते एक्झिटला ते डिग्री कसे लावायचे एक्झॅक्टली, आणि मग एक्झिट कसं व्हायचं ते टार्गेट साठी अप्लाय कसं? एक सेकंड. ह्या लेवल्स आहेत ना, या लेवल्स तुला डायरेक्टली तिकडे सगळ्या फॉर्म करायच्या आहेत. ठीक आहे. आता पहिले लावून ठेवा. सगळ्या तुला ड्रॉ करून ठेवायच्यात. आता इथे बघ ना, 6750 इथे कोणती लेवल आहे? 6765 आहे आणि त्याच्या खाली 6724 आहे. 6765 म्हणजे ही लेवल आहे इथे. सॉरी, हे बघ इथे दिसते. ओके. इथे एक लेवल आहे ऑलरेडी तुझी. सो ते टार्गेट तुझं हिट होणारच आहे ऍट एनी कॉस्ट. हा, समजा 180 डिग्री पर्यंत ते आलं, तर मग त्याच्या पुढे 270 जाण्यासाठी थांबायचं आपण का त्याला एक्झिट व्हायचं? नाही थांबायचंय तुम्हाला. एक्झिट होऊन मोकळं व्हायचं. तुम्हाला एक्झिट होऊन मोकळं व्हायचं. काय माहितीये का, मी तुम्हाला तेच म्हणालो की माझं ऑब्झर्वेशन मी तुमच्या बरोबर शेअर करतोय ना, तर ते फक्त तुम्हाला ऑब्झर्वेशन किंवा एक स्टडी मटेरियल म्हणून वर्क होणार आहे. जोपर्यंत तुमचा अनुभव काउंट होणार नाही ना, तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की मला एक्झिट कधी करायचंय. एकदम टू बी फ्रँक, जर का मी एंट्री घेतली असती तर मी इथेच एंट्री घेतली असती आणि ह्या कॅन्डल, ही जी ग्रीन कॅन्डल क्लोज झाली ना, इथे मी एक्झिट केली असती एकदम फ्रँकली. कारण की माझ्याकडे रेड लेवल्स खेचलेले आहेत ऑलरेडी आणि मी त्या रेड लेवल्स आणि पिंक लेवल्स वरती काम करतो, जो की हा चार्ट माझा 24/7 ओपन असतो. हा चार्ट कोणती लेवल क्रॉस झाली, त्याच्यानंतर कोणती लेवल येते हे मी डायरेक्टली इथे बघतो. आणि पिंक लेवल येत असेल ना की लगेच एक्झिट करून टाकतो मोस्ट प्रोबॅबली. म्हणजे तेच स्टॉक सिलेक्शन मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. 3 वाजलेत, पण आपण कंटिन्यू करूया की नको करूया? कोणाला अर्जन्सी आहे का घरी जायची किंवा बंद करायची? एक फक्त 15-20 मिनिटाचा टॉपिक अजून घेऊया असं मला वाटतं. चालेल सर. चालेल. जुन्या लोकांना सवय, पण नवीन लोकांना चालणार आहे ना सगळ्यांना? चालेल. ओके. सो आदित्य, तुम्हाला प्रत्येक वेळेला पहिल्यांदा तुमची एंट्री व्हॅलिड करायची. ओके. दुसरी गोष्ट तुमच्या डोक्यात एकच ठेवायची की मला सगळ्यात पहिले ऍट एनी कॉस्ट प्रॉफिटच बुक करायचंय. ज्या वेळेला ना हे तू कन्सिस्टंटली रोज रोज प्रॉफिट बुक करायला लागशील ना,
त्यावेळेला तू त्याच्यातून शिकशील की अरे मग अशी काय झाल्याने सेकंड लेवल पण हिट होते, ओके. असे कोणती परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला थर्ड लेवल पण हिट होते. याच्यासाठी ना तुला एक्सपिरियन्स येऊ द्यावा लागेल, तेव्हा तू त्या लेवलसाठी थांबू शकतो. अदरवाईज तू इकडनं बघ रिव्हर्सल झालाय तर तुझा स्टॉप लॉस पण खाऊन जाईल हो. तू नाही एक्झिट केली तर. हे तर 1 मिनिटाच्या कॅन्डल्स आहेत या, करेक्ट. येस. सो फॉर्मेशन असेल सेलिंगचं तर मी बघणार फक्त सेलिंगसाठी. व्हीवॅपच्या खाली आल्यानंतर मला 2 लोअर लो पाहिजे आणि माझा RSI जो आहे ना तो 70 आणि 30च्या मध्ये असला पाहिजे. सेलिंग करायचं असेल तर 30च्या खाली नसला पाहिजे. काय म्हणतोय नीट ऐका. तो कुठेही टॉपला 100 असेल तरी चालेल, पण 30च्या खाली नसावा जर का मला सेल करायचंय तर. ओके गाईज. येस येस. आता याच्यावरती कोणाला काय डाऊट आहे त्यांनी क्लिअर करून घ्या, कारण की हे आपलं ट्रेड सेटअप आहे. आपण एवढ्याच गोष्टी फक्त यूज करतो. याच्या व्यतिरिक्त स्ट्रॅटेजी काय 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 ते सगळं मी उद्या सांगणार आहे तुम्हाला. पण तुमच्या चार्ट वरती मला ह्या लेवल्स, आपल्या लेवल्स आणि एवढ्या 3 इंडिकेटर्सच्या व्यतिरिक्त काहीच दिसलं नाही पाहिजे. बाकीचं सगळं वर्थलेस आहे, काहीच काम नाही करत. तुम्हाला कोणतीच गोष्ट प्रॉफिट कमवून देणार नाहीये. म्हणजे चेतन, आपला इंटरडे साठी म्हणजे 15 मिनिटचा चार्ट फॉलो करायचा ना, 15 मिनिटचा. येस, म्हणजे 15 मिनिटावरती लिसन, जर का 15 मिनिटावरती बाईंग फॉर्मेशन असेल ना आणि 5 मिनिटावरती जर का सेलिंग फॉर्मेशन असेल तर तुला सेल करायचा नाहीये. लक्षात ठेव. 15 मिनिटावरती जर का फॉर्मेशन नसेल तर तुला 5 मिनिटावरती जायचंय फॉर्मेशन शोधायला. मला फॉर्मेशन पाहिजे, मग ते मला 5 मिनिटावरती असो, 15 मिनिटावरती असो, 30 मिनिटावरती असो, 1 तासावरती असो. तू जेवढ्या छोट्या टाइम फ्रेम वरती फॉर्मेशन शोधशील तेवढं छोटं तुझं टार्गेट असेल. लक्षात ठेव. ओके. मोस्ट प्रोबॅबली 15 मिनिटाचं फॉर्मेशन एका दिवसामध्ये चेंज होत नाही, म्हणून 15 मिनिटाच्या फॉर्मेशन वरती बाईंग फॉर्मेशन असेल तर आपल्याला तो स्टॉक बाईंगच्याच नजरेने बघायचा आहे. सेलिंगचं फॉर्मेशन असेल तर मला त्या स्टॉकला सेलच्याच नजरेने बघायचंय. एनी डाऊट? ओके. हॅलो. हा. आणि आता समजा एखादा स्टॉक 15 मिनिटच्या याच्यावर बाईंग दाखवत असेल हा आणि 5 मिनिट्सवर सेलिंग दाखवत असेल तर मग एक्झॅक्टली काय करणार आपण? मग पहिली गोष्ट तर तुला सांगू का की 5 मिनिटावरती तो सेलिंगचं फॉर्मेशन नाही बनवू शकणार. ओके. हा, तेच होईल का? असं होऊ शकतं का? नाही होऊ शकत. ओके. त्याच्या मागचं रिझन पण तुला सांगतो. हा. 15 मिनिटावरती एका दिवसाला किती कॅन्डल्स बनल्या होत्या? 24. 5 मिनिटावरती किती कॅन्डल बनतात एका दिवसाला? किती? 74 कॅन्डल्स आहेत, बरोबर. म्हणजे जास्तीत जास्त काय होऊ शकतं की जी 50 ची मुव्हिंग एव्हरेज आहे ना ती वरून खाली जाऊ शकते. ओके. पण 100 ची मुव्हिंग एव्हरेज खाली जाऊच शकत नाही ना, 50 ला क्रॉस करूच शकत नाही. राईट राईट. 200 ची तर सोडूनच दे, तेवढ्या तर कॅन्डल्सच बनल्या नाहीत तर ते कसं काय होईल? एकाच दिवसामध्ये बाईंग पण फॉर्मेशन आहे आणि सेलिंग पण फॉर्मेशन आहे, असं होऊच शकत नाही. म्हणून एवढ्या मोठ्या मुव्हिंग एव्हरेज आहेत. लक्षात घे. नाही तर आपण 7 ची पण लावू शकतो, 14 ची पण लावू शकतो, 34 ची पण लावू शकतो. खूप लोक लावतात पण. ओके ओके, समजलं. म्हणजे असं फर्स्ट थिंग तर असं होऊच शकत नाही. 15 मिनिट्सला जर बाय दाखवत असेल तर 5 मिनिट्सला असेल असं होऊच शकत नाही. हा, पण 30 30 मिनिटाला तसं दाखवू शकतो तो तुला. दाखवू शकतो 30 मिनिटाला. ओके. कारण की त्याच्यामध्ये खूप मोठा डिफरन्स झाला ना. राईट. 8 दिवस, 16 दिवस आणि 32 दिवस. इमॅजिन कर. राईट राईट. कमी झाले का? 8 दिवस, 16 दिवस, 32 दिवस. आणि हावरली वरती किती झाले? 16 दिवस, 32 दिवस आणि 64 दिवस.
समजलं? हेच रिझन आहे की एवढ्या मोठ्या मुव्हिंग एव्हरेज आपण लावतो आणि Right. सगळेजण म्हणतात की छोट्या छोट्या मुव्हिंग एव्हरेज लावायच्या इंट्राडे करायचं असेल तर. अरे मला अशा मुव्हिंग एव्हरेजच नको ज्या एकाच दिवसामध्ये बाईंग पण दाखवतील आणि सेलिंग पण दाखवतील एकाच Right. टाइम फ्रेम वरती. असं होऊच शकलं नाही पाहिजे, राईट, मिसलिडिंग असेल ते. आहे की नाही? बाईंग येतं बाईंगच मला पाहिजे, सेलिंग येतं सेलिंगच दाखव. Correct. आणि आता समजा एखादा स्टॉक मला 15 मिनिट्स याच्यावर काहीच दाखवत नाहीये, म्हणजे हा म्हणजे फॉर्मेशन फॉर्मेशनच बिघडलंय. नाहीये हा आणि 5 मिनिट्सवर मला बाईंग दाखवत आहे. किती तर मिनिटावरती? 5 मिनिट्सवर मला बाईंग दाखवत आहे. मग हे काय लाईव्ह एक्झाम्पल आहे ना तुझ्या समोर. हा 5 मिनिटावरती बाईंग दाखवतोय ना राईट बाईंग दाखवत आहे आणि 15 15 मिनिटावरती फॉर्मेशन जस्ट बिघडलंय बघ. हा राईट. जस्ट बिघडलंय तर बिघडणं म्हणजे बिघडणं, ते एवढूस असो का भरपूर असो, बिघडलंय म्हणजे बिघडलंय. म्हणजे आता आपण याच्यात एंट्री नाही करायची, सेलिंग साठी नाही. सेलिंग साठी नाही. ओके, बाईंग राईट. मग आता जर का याचं परत एकदा फॉर्मेशन झालं सेलिंगचं तर तू हा. सेल मध्ये उभा राहा. राईट. ओके, मग तोपर्यंत तुझं 5 मिनिटावरती आहे ना, 5 मिनिटावरती सुद्धा सेलिंगचं फॉर्मेशन बनलेलं असेल. म्हणजे हे जे आता बाईंग मध्ये आहे ना, इकडनं असं टर्न मारून तो 6,889च्या खाली जाईल तेव्हा त्याचं सेलिंगचं फॉर्मेशन बनलं असेल. हे बघ, ही आहे ना, ही काय आहे? इज्जतच घालवते. हे बघ, ही 50 ची मुव्हिंग एव्हरेज अशी होईल, 100 ची मुव्हिंग एव्हरेज अशी होईल आणि 200 ची मुव्हिंग एव्हरेज अशी होईल. समजलं? म्हणजे फॉर्मेशन इथे Right. झालं क्रिएट, बरोबर. राईट. मग इथे तुला 2 लोअर लो, इथे तुझी सेल. पेन कुठे गेला रे? इथे तुझा सेल एंट्री इथे. कळलं? सो ह्या मुव्हिंग एव्हरेजेस ह्या पण फॉर्मेशन बनवतात, कधी पण लक्षात ठेव. आणि ज्या वेळेला फॉर्मेशन बनतं ना त्याच वेळेला स्टॉक बूम करतो. आता हे पण मी अजून थोडस एक्झाम्पल देतो तुम्हाला. इथे चेतन, बघ. एक क्वेश्चन. हा सॉरी. टाइम फ्रेम वाईज हा आपण ट्रेड 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमला करतो का 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमला, का 15 मिनिटाची जवळ हायर टाइम फ्रेम? मी सांगू, बेस्ड ऑन एक्सपिरियन्स, मी 1 मिनिटावरती पण ट्रेड करतो. ऍज अ बिगिनर आम्ही काय बघितलं पाहिजे? तुम्ही 5 व्हॉट शॅल मिनिट वी कॉन्सन्ट्रेट? 5 मिनिटाच्या खाली तुम्ही यायला नाही पाहिजे. ओके. आणि 1 15 मिनिटाकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे. हा 1 मिनिट आहे ना, तो म्हणजे असं तुम्ही म्हणू शकता की एकदम खतरनाक लेवलवरती काम करतं 1 मिनिट. पण मी तुम्हाला एक एकदम सुपरसॉनिक अजून एक ऑब्झर्वेशन सांगणार आहे. रिपीट झाला काय आवाज? नाही, बरोबर आहे. ठीक आहे. नाही होतोय, रिपीट होतोय. हा, आता एक ऑब्झर्वेशन तुम्हाला सांगतो जे की ज्याच्यासाठी आपण सगळेजण खूप हे करतो. हे पण आजच कम्प्लीट होणं गरजेचं आहे. ठीक आहे. जर का तुमचं 30 मिनिट वरती बाय फॉर्मेशन असेल, ठीक आहे, 15 मिनिट वरती पण असेल सेम, 5 मिनिट वरती पण असेल सेम, 1 मिनिटावरती जायचं. ज्या वेळेला 1 मिनिटावरती हे तुमचं फॉर्मेशन बनेल त्यावेळेला रॉकेट होतो स्टॉक, रॉकेट. ही जी रॅली आहे ना, ही तेव्हा बनते. समजते तेजस? हो. जर का तुझं Yes, 15 बघतोय मी. मिनिटावरती जर का फॉर्मेशन आहे, 5 मिनिटावरती पण आहे, पण 1 मिनिटावरती नाहीये, तर स्टॉक धडाधड वरती नाही जाणार. 1 मिनिटावरती पण ज्या वेळेला फॉर्मेशन बनलं की तो डायरेक्ट सुपरसॉनिक रॉकेट होणार आहे. दाखवू?
हम्म. आता ही जी रॅली आहे ना 5 मिनिटावरती फॉर्मेशन आहे बरोबर. हे बघ हे बघ आजचाच दिवस आहे हा. हा. अप अँड डाऊन 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 तरी पण वरती नाही. ज्या वेळेला त्याने इथे फॉर्मेशन बनवलं त्यानंतर तो वन साइड वरती गेलाय. 1 मिनिटावरती ज्या वेळेला तुमचं फॉर्मेशन बनतं ना त्यावेळेला स्टॉक जो आहे ना तो बूम करतो एकदम डायरेक्ट वन साइड रॅली देतो. टार्गेट टू टार्गेट हिट करतो. हे बघ 1 मिनिट टाइम फ्रेम वरती झालेलं फॉर्मेशन. पण त्याच्यासाठी तुमचं 5 मिनिट नाही तर म्हणजे हे फॉर्मेशन 5 मिनिटावरती पण असलंच पाहिजे कंपल्सरी बाईंग फॉर्मेशन. नाही कळत आहे. नाही म्हणजे हायर टाइम फ्रेम आम्ही काय कन्सिडर करायची, दॅट्स द मेन थिंग, की हायेस्ट टाइम फ्रेम आम्ही कुठली बघितली पाहिजे, 30, 15 और 5. ठीक आहे. हे बघ फॉर द सेफेस्ट साइड तुम्हाला काय करायचंय ट्रेड मध्ये जास्तीत जास्त 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती एंट्री तुम्ही घेऊ शकता. जोपर्यंत तुम्हाला स्वतः कॉन्फिडन्स बिल्टअप होणार नाही तोपर्यंत. 1 मिनिटावरती तुम्ही भरपूर बॉटम कॅच करू शकता पण त्यावेळेला खूप रिस्क पण आहे भरपूर. सो 5 मिनिट इज द लास्ट टाइम फ्रेम तुमच्यासाठी, सगळ्यांसाठीच, तुमच्यासाठी पण नाही, सगळ्यांसाठीच. मी स्वतः पण अनालिसिस आम्ही 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती करत राहायचा. तू कंटिन्युअस 30 मिनिट्स वरती पण करू शकतो, 1 आवर वरती पण करू शकतो. करंटली ना हा सेम पॅटर्न टाटा पॉवर 30 मिनिट, 15 मिनिट, 5 मिनिट आणि 1 मिनिटला जस्ट बनलोय. ओके. हे याचे मी स्क्रीनर्स देईन तुम्हाला. रेडीमेड स्क्रीनर्स मी बनवून ठेवलेले आहेत. चेतन, लोएस्ट टाइम फ्रेम इंट्राडे मध्ये ट्रेड करण्यासाठी अशी कोणती लोएस्ट टाइम फ्रेम आहे ज्याच्यात ट्रेंड एका दिवसामध्ये चेंज होणं कठीण आहे? 5 मिनिट 1 मिनिटाच्या चार्ट वरती चेंज होऊ शकतो एका दिवसात. 5 मिनिटामध्ये 2 ट्रेंड मिळणं एका दिवसामध्ये इज क्वाइट डिफिकल्ट, राईट? हा, नाही होऊ शकत, म्हणून 5 मिनिटाच्या खाली नाही यायचं. ओके. मुव्हिंग एव्हरेज आपण ट्रेंड फाइंड आउट करण्यासाठी वापरतोय. मला हे पाहिजे की फॉर्मेशन असलं पाहिजे. सो फॉर्मेशन बेसिकली काय आहे असं काही नाहीये, हे मी शोधून काढलेली गोष्ट आहे ही. मी माझं केलेलं ऑब्झर्वेशन आहे की ज्यावेळेला फॉर्मेशन असतं ना त्यावेळेला समजा माझी एंट्री चुकली तरी पण मला एव्हरेज करण्यासाठी जागा मिळते, वेळ मिळतो, एक अशी लेवल मिळते की तिथे मी एव्हरेज करून परत मग प्रॉफिटसाठी उभा राहू शकतो. समजलं? सो फॉर्मेशन हे असं कुठे लिहून नाही ठेवलंय की असं झालं पाहिजे. एवढ्या मोठ्या मुव्हिंग एव्हरेज मध्ये असं फॉर्मेशन असणं हे लॉजिकली मला हे सांगतं की मागचे काही दिवस चे जे क्लोजिंग प्राइस आहे कॅन्डलची ती हायर हाय बनत चालली आहे. म्हणजे ओपन व्हॅल्यूच्या वरती क्लोज होते. तेजस? हो, ऐकतोय मी. ओके. सो थोडा कन्फ्युज आहे कारण माझं आत्ताचं करंट स्टडी मध्ये मी कन्फ्युज झालोय, बट थोडा वेळ घेईन अँड आय विल बी बॅक टू नॉर्मल. हा, हे बघ कधीच आहे ना असं होऊ शकत नाही की तू 3-4 स्टडीज एकत्र करून एखादं हे करशील. पण माझा हा पर्सनल अनुभव आहे की जगातलं किती पण भारीतलं इंडिकेटर घे, तुला ते सिग्नल नाही देऊ शकत. ते कोणतंच इंडिकेटर सिग्नलिंग साठी बनवलेलंच नाहीये. सो आपल्याला हा स्टडी यूज करायचा आहे ट्रेडिंगसाठी. मला प्रॉपर अनालिसिस करायचं आहे, मला अनालिस्ट बनायचं आहे, राईट? सो मला ही गोष्ट फाइंड आउट करायची की बाबा अशी कोणती वेळ आहे की ज्यावेळेला मी बाय केल्यानंतर तो समजा खाली पण पडला तरी पण तो मला एव्हरेज करायला चान्स देणार आहे. समजलं? सो ते ह्याच वेळेला पॉसिबल होतं ज्या वेळेला प्रॉपर फॉर्मेशन असेल. ओके.
आता इथे पण बघा तुम्ही ऑलरेडी फॉर्मेशन आहे आणि स्टॉक वरती ओपन झालाय, बरोबर. 5 मिनिटाचा चार्ट आहे, पण तो व्हीवॅपच्या खाली आहे. सो इथे जरी त्याने 2 हायर हाय दिले, बघा 2 हायर हाय दिले, तरी पण मी इथे बाय नाही करणार. का नाही बाय करणार? कारण की टोटल एवढी व्यापच्या खाली आहे. हा टोटल एवढी जी मुवमेंट झालेली आहे ना आज सकाळपासून 9:15 वाजेपासून ते इथपर्यंत, ही किती वाजले? 10:10 ओके. तर एवढ्या वेळेमध्ये सेलर अग्रेसिव्ह होता, म्हणजे सेलरने जी सेलिंग केली आहे ना, तर ऍज कम्पेअर टू बायर ती व्हॅल्यू एवढी जास्त डिफरन्स मध्ये आहे. ओके, एवढा डिफरन्स आहे त्याच्यामध्ये. सो ही एव्हरेज प्राइस आहे, याच्या वरती मला 2 हायर हाय पाहिजे आहे का? नाहीयेत. मला नाही मिळाली एंट्री. मग मी थांबलो, मग इकडनं खाली पडायला लागला तर मी सेल करणार का? नाही करणार. मला इंटरेस्ट नाही. खाली आला, अजून पण फॉर्मेशन आहे. इथे पण 2 हायर हाय दिले, सगळं काही दिलं. बाईंग एंट्री त्याने कुठे दिली आपल्याला? हे बघा, इथे दिली. करेक्ट आहे. एक मिनिट. इथे जी आधी जी हायर हाय जिथे मिळाले आपल्याला 200च्या मूव्हिंग एव्हरेजच्या जवळ, तिथे बाईंग एंट्री का नाही पॉसिबल? कारण फॉर्मेशन मध्ये आहे. फॉर्मेशन सी आणि एक तर ही गोष्ट लक्षात ठेव की असं आहे ना, हा जो पॅटर्न आहे, माईक बंद कर ना. हे बघ, एक तर हा पॅटर्न आहे ना, तुला तेव्हाच बनेल असा वाला ज्या वेळेला तो गॅप अपने ओपन झालाय आणि खाली आलाय. हा का गॅप त्याची व्हीवॅप एवढी वरती का गेली पहिल्या कॅन्डलला? ऑलरेडी त्या इम्बॅलन्स आहे. हा, दॅट इज द रिझन की प्राइस इम्बॅलन्स्ड आहे ना ती, म्हणजे गॅप अप ओपन झालेत. ही व्हीवॅप काय स्टडी करणार आहे? क्लोज प्राइस विथ रिस्पेक्ट टू व्हॉल्यूम. करेक्ट आहे. तर ती ऑलरेडी जर का एवढ्या वरती आहे, तर ती तुला याच्या पण वरती त्याला जाण्यासाठी तुला किती माहितीये किती मोठा व्हॉल्यूम मिळायला पाहिजे होता त्याला, आणि त्याची जी प्राइस ऍक्शन जी आहे ना, ती कॅन्डल पण एकदम मोठ्या व्हायला पाहिजे विथ रिस्पेक्ट टू व्हॉल्यूम. त्यावेळेला हा बाईंग स्टॉक ह्या व्हीवॅपच्या पण वरती जाईल. अदरवाईज हे जर का नॉर्मल डे ला झालं असतं ना, की रेग्युलर तो स्टॉक ओपन झालाय, तर व्हीवॅप त्याच्या नियर बायच असतो कधी पण. असं कधीच होऊ शकत नाही. हे बघ, इथे पण बघ, हा इथे क्लोज होता, इकडनं डायरेक्ट इकडे ओपन झालाय. सो दिसतंय तुला व्हीवॅप कुठे आहे? त्याच्या बॉटमला आहे. तो इथे टॉपला का नाहीये? व्हीवॅप ही जी 5 मिनिटाची कॅन्डल आहे, ओपन झाली इकडनं आपल्या गन लेवल वरून, ती खालती आली आहे, पण त्याचा व्हीवॅपचा पॉइंटर बॉटमला काय इथे मध्ये, इथे टॉपला का नाहीये? हा तेजस, काय म्हणत होतास? नाही कॅल्क्युलेशन इथे पण इम्बॅलन्स आहे. आहेस, बट ऑब्विसली आहेच ना. पण इथे काय आहे की रेडच कॅन्डल बनली ना, गॅप अप ओपन झाली आहे आणि रेडच कॅन्डल बनली आहे. नाही, पण तो खालती का आहे? व्हीवॅपचं पॉइंटर खालती आहे का आहे? तो अरे गॅप अप ओपन झाले, गॅप अप, प्राइस वाढलेली आहे. आता पहिल्या मिनिटाची पहिली कॅन्डल तो स्टडी करणार, क्लोज प्राइस विथ रिस्पेक्ट टू व्हॉल्यूम हाय झालेला आहे, गॅप अप ओपन, आणि त्याच्यानंतर तो खाली गेलाय, सेलिंग प्रेशर. सो तो काय कॅल्क्युलेट करेल त्याच्यामध्ये? क्लोजिंग. ओके. क्लोज प्राइस विथ रिस्पेक्ट टू व्हॉल्यूम. आणि मगाशी जे एक्झाम्पल होतं ते दाखव ना पुन्हा. कोणतं मगाचं? ते आपलं इकडचं होतं ते. हा, राईट. हा, हे वालं, हे एक्झाम्पल होतं. हा, राईट. आता याच्यामध्ये क्लोजिंग नाही घेतली त्याने. घेतली आहे ना. हे काय पहिली 5 मिनिटाची कॅन्डल तर ही आहे बघ. ओके. असं होऊच शकत नाही. व्हीवॅप इज द ओनली इंडिकेटर जो फ्रेश नवीन डे पासून चालू होतो. पहिल्या मिनिटाच्या पहिल्या कॅन्डल पासून तो स्टडी करायला सुरुवात करतो. ओके. सो ज्या वेळेला अशा गॅप अप आणि गॅप डाऊन ओपनिंग असतात ना,
त्याच वेळेला व्हीवॅप थोडासा अपोजिट ट्रेंड करू शकतो का? कारण की त्यावेळेला तो ओपनिंग मध्येच RSI पण 70च्या वरती निघून गेलेला असतो गॅप अप मध्ये, किंवा गॅप डाऊन मध्येच तो ऑलरेडी 30च्या खाली निघून गेलेला असतो. सो स्ट्रेंथ जर का त्याच्यातली संपली आहे तर ती स्ट्रेंथ बिल्टअप पण करावी लागेल ना. सो स्ट्रेंथ बिल्टअप करण्यासाठी काय करावं लागेल? एक तर सेलिंग प्रेशर थांबवून टाकावं लागेल, अदरवाईज बाईंग प्रेशर वाढवावं लागेल. आता डाऊन ट्रेंड मध्ये जर का तो गॅप डाऊन ओपन झालाय आणि 30च्या खाली जर का त्याचा RSI आहे तर कोणीतरी बाईंग प्रेशर वाढवणारा तर मूर्खच असेल, कारण की तो डाऊन ट्रेंड आहे आणि तू बाय करतोय फक्त RSI खाली गेलाय म्हणून. म्हणजे तो काय होणार? 100% मरणार. RSI बिल्टअप, स्ट्रेंथ एकदा बिल्टअप झाली त्या स्टॉक मध्ये की परत सेलर ऍक्टिव्हेट होणार आणि तो काय करणार? स्टॉकला खाली घेऊन जाणार. करेक्ट आहे. ऑन द स्पॉट तो गॅप अप किंवा गॅप डाऊन मुळे जर का मूव्ह करत नाहीये तर त्याच्या मागचं रिझन पण आहे ना काहीतरी. आपल्याला त्या रिझन्स वरती वर्कआउट करायचंय. म्हणून ह्या आपल्या स्टडीज ह्या आहेत की आपल्याला या इंडिकेटर्स मधून मुव्हिंग एव्हरेज आपल्याला सांगणार आहे की बाईंग मध्ये आहे की नाहीये, RSI आपल्याला सांगणार आहे स्ट्रेंथ आहे की नाहीये, आणि व्हीवॅप आपल्याला सांगणार आहे की सध्या त्याच्यामध्ये प्रेशर किती आहे. ठीक आहे. आता आपल्या गन लेवल्स, महत्वाची गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, या गन लेवल्स फक्त टार्गेट प्रॉफिट बुकिंग साठी नाहीयेत, एंट्री साठी पण खूप महत्वाच्या आहेत. ठीक आहे. इथे बघा, ह्या दोन हायर हाय ज्या वेळेला आपल्याला मिळालेत, बाईंग फॉर्मेशन आहे बरोबर, 2 हायर हाय मिळालेत म्हणून तुम्ही इथे बाय करायचं, ही का व्हॅलिड एंट्री नाहीये? कारण की लगेच समोर रेजिस्टन्स दिसतोय. ही लेवल, गन लेवल्स जर का सपोर्टचं काम करत असतील तर त्या रेजिस्टन्सचं पण काम करतात. करेक्ट. सो याच्या वरती गन लेवल जर का ही रेड कलरची लेवल नाही तर पिंक कलरची लेवल जर का तुमच्या एकदम नियर बाय असेल ना, तर तुम्हाला त्या लेवलला क्रॉस झाल्याच्या नंतर 2 हायर हाय पाहिजेत. हे बघा, ही एंट्री व्हॅलिड आहे, ही वाली एंट्री दिसते, ही एंट्री व्हॅलिड आहे. एनी डाऊट? जाऊ दे तो खाली गेलाय तर, कारण की मला पण माहिती नाहीये, मी काही देऊ नाहीये की तो इकडनं वरतीच जाणार आहे मला माहिती पडायला. आपला स्टडी आपल्याला सांगतोय की बाईंग फॉर्मेशन आहे, गन लेवलच्या वरती आहे आणि आता मला इकडनं बाय करायचं आहे, सो जेणेकरून मी बाईंग मध्ये बसेल. हा जो व्हीवॅप आहे, व्हीवॅप हा आज ह्या वरतून खालती एवढ्यासाठी येतोय कारण की ही जी गॅप अप ओपनिंग आहे याच्यामुळे झालेला तो प्रॉब्लेम आहे. अशा वेळेला अशा स्टॉकला पूर्णपणे अवॉइड करायचं. मी स्वतः करतो. मी पण सोडून दिलं असतं हिला. एक्झॅक्टली, सोडून द्यायचं, काहीच फरक नाही पडत तुमच्या ह्या असल्या अपॉर्च्युनिटीज गेल्याने, पण सेफ ट्रेडिंग करायची. समजलं सगळ्यांना? गाईज, कोणाला डाऊट आहे? येस. समजलं. कोणाला डाऊट आहे? तर तो इंडिकेटर जो मोमेंट दाखवतोय ना, तो इंडिकेटरचं नाव काय आहे? मला भेटत नाही. हे वालं का? कोणतं इंडिकेटर? व्हीवॅम भेटत नाही त्याला. नाही नाही, रिव्हॅम्प भेटला मला. हे खालती नाही, तो पण भेटला. जो आपण मोमेंट साठी बघतोय ना, मुवमेंट साठी कोणता? 50 ची रेंज, 100 ची रेंज आणि 200 ची रेंज आपण जी बोलतोय. ओके ओके, ह्या मुव्हिंग एव्हरेजेस आहेत. हे बघा, सगळ्यांनी काय करायचंय, सर्च मध्ये जायचंय आणि हे टाईप करायचंय, 4 EMA स्पेस द्यायचा आहे आणि बस एंटर करा फक्त. हे बघा, 4 EMA स्पेस द्या आणि हे जे तुम्हाला दिसेल ना इथे डेथ क्रॉस वालं, हॅलो येस येस विक्रांत, तू ट्रेडिंग व्यू ओपन केलंयस का? हो हो. ओके, सो तुला 4 EMA टाक, स्पेस दे
आणि तुला हे एक इंडिकेटर समोर येईल. ओके ठीक. ओके, सो याला सिलेक्ट करायचं. याच्यामध्ये तुला भरपूर मुव्हिंग एव्हरेजेस दिसतील. टोटल 1 2 3 4 5 6 मुव्हिंग एव्हरेज आहेत. पण त्याच्यातल्या पहिल्या 3 डिसेबल करून टाकायच्या. नीट बघा सगळेजण, आणि 3च ठेवायच्या. इथे 55 100 200 असं लिहिलेलं आहे, पण इनपुट मध्ये जायचं आणि त्याला 50 100 200 असं करायचं. ठीक आहे. आणि ह्या ज्या पहिल्या ज्या आहेत 7 14 34 त्या आपल्या बिलकुल कामाच्या नाहीयेत, त्या ठेवून द्या तशाच्या तशा. हे खालती जे मेडन अप्पर आणि लोअर जे आहे हे बॉलिंजर बँड आहे. ठीक आहे. बॉलिंजर बँड कशासाठी वापरायचा तो मी तुम्हाला जॅकपॉट ट्रेडिंगच्या वेळेला सांगेन. सो आता सध्या त्याचा यूज नाहीये. ओके. आणि या 3 मुव्हिंग एव्हरेज अशा प्लॉट करायच्यात. 50 ला ग्रीन कलर द्यायचा, 100 ला ब्ल्यू, 200 ला ब्लॅक. ओके. त्याच्यानंतर हा जो आहे आपला व्हीवॅप. सो इथे टाईप करायचं व्हीवॅप. दिसतंय? व्हीवॅप टाईप करायचं, त्याच्यावरती एंटर करायचं आणि त्याला पिंक कलर द्यायचा. आणि लाईन तुम्हाला वाढवायची असेल तर डार्क करू शकता वगैरे. बाकी हे सगळं काहीच चेंज करायची गरज नाहीये. आणि हा आहे RSI. RSI सगळ्यांना माहिती असेल, नॉर्मल. ओके. RSI कसा सर्च करतात? त्याला रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स म्हणून लिहून आलेलं असेल, RSI जरी टाकलं तरी. सो हा वाला RSI सिलेक्ट करायचा. तुम्ही फ्री अकाउंट वरती फक्त 3च इंडिकेटर्स यूज करू शकता, त्यामुळे काळजीपूर्वक. व्हीवॅप कुठला सिलेक्ट केलास तू इथं? एकच तर आहे व्हीवॅप. किती आहेत? अरे इथे बरेच आलेत. एक आहे पहिलं, फक्त व्हीवॅप ओके. लिहिलेलं, एकदम प्लेन, बिल्ट इन ओके. मधलं पाहिजे आपल्याला, ओरिजिनल. ओके. ठीक आहे. येस. बाकी कशाचीच काहीच हे चेंज करायची नाही सेटिंग. ओके. ओके. सो हा आपला झाला ट्रेड सेटअप. आज तुम्ही सगळ्यांनी त्याला जे व्हीवॅम्प आलाय ना त्याच्यामध्ये खूप सारे ऑप्शन आहेत. तुला जो आलाय एकच आहे. म्हणजे त्याच्यामध्ये अप्पर लोअर असे बँड पण आहेत. अच्छा अच्छा. तर ते रिमूव्ह करायचे त्याला सांगते. हा हा. अरे व्हीवॅप मध्ये अप्पर लोअर बँड पण आलेत. हो, मी दाखवू का माझं? तो तुझ्या इथे जो व्हीवॅप होता ना, ज्याच्या समोर डिबग्ड वगैरे काही लिहिलेलं नव्हतं, तसा व्हीवॅप येतच नाहीये माझ्या लिस्ट मध्ये. माझ्या याच्यामध्ये सगळ्यात तो डिबग्ड लिहिलेलाच येतोय पहिला. हा असं नुसतं व्हीवॅप टाकून काहीच येत नुसता व्हीवॅप येतच नाहीये. तो जो खालती दिसतो ना डिबग्ड, तिथपासून सुरुवात होती माझ्या लिस्टला. सेटिंग मध्ये कॅल्क्युलेटर सेटिंग मध्ये त्याने खाली बिल्ट इन किंवा काहीतरी हे केलं असेल त्याने बिल्ट इन. नाही रे, असं काहीच नाही. बिल्ट इन तर बिल्ट इन वाला येतच नाहीये. बिल्ट इन वाला येतच नाहीये माझ्या इथे. मग नुसतं सिलेक्ट केलं तर काय होतं त्याच्याने, बघू मला. अरे बापरे, काय हॉरिबल. म्हणून तर. हा, तर ह्या बघ याच्यामध्ये खूप साऱ्या लाईन आहेत. तुझे आपल्याला जाऊन सगळं अनचेक करून. ठीक आहे, हे सगळेचे सगळे उडवून टाक. ठीक आहे. ओके. हे सगळे घालवून टाक. पण असं व्हायलाच नाही पाहिजे. ओरिजिनल व्हीवॅप तरी तिथे असलंच पाहिजे. याच्यात पण खूप आहेत. माझ्या याच्यामध्ये 4 होते तर मी 3 उडवून टाकले. याच्यामध्ये तर खूपच आले. व्हीवॅप 6 7 खूपच आहेत. ठीक आहे, बघ फक्त व्हीवॅप ठेव आणि त्याचा कलर चेंज कर आणि थिकनेस मोठी वाली कर आणि ओके कर. चालेल. ठीक आहे. सो ओके, तेवढं कर. पण ओरिजिनल तर यायला पाहिजे, कसं काय येत नसेल काय माहित. सो ट्रेड सेटअप कळलंय सगळ्यांना. तुम्हाला आता काय करायचंय, सगळ्यांनी ट्रेडिंग व्ह्यू वरती जा आणि सगळ्यात पहिल्यांदा स्टॉक्सचे नावं ऍड करा. आता स्टॉक सिलेक्शन आता मी तुम्हाला उद्याच्या दिवशी सांगेन. ठीक आहे. येस. तर हे बघा, NSEच्या साईट वरती जायचं. हे माहितीये ना कसं केलं आपण. NSE इंडियाच्या साईट वरती जायचं, मार्केट डेटा वरती क्लिक करायचं
आणि प्री ओपन मार्केट वरती क्लिक करायचं. कळलं? प्री ओपन मार्केट याच्यावरती क्लिक करायचं आणि मग खालती जायचं सिक्युरिटीज इन FNO. दिसतंय सगळ्यांना? याच्यावरती क्लिक करायचं. आता हे जे स्टॉक्स आहेत ना याच्या सिम्बॉल वरती क्लिक करा. आरती इंडस्ट्री पासून सिक्वेन्स मध्ये तुम्हाला सगळ्या स्टॉक्सचे नावं दिसतील. या स्टॉक्सच्या ऑप्शन चेन अवेलेबल आहेत, म्हणून आपल्याला फक्त ह्याच स्टॉक्स मध्ये ट्रेडिंग करायची. ए पासून झेड पर्यंत झील. आणि मग काय करायचं, इथे हे बघा मी सगळे A to Z ऍड केलेले आहेत. पहिल्यांदा मी निफ्टी ऍड केली, बँक निफ्टी ऍड केली, सेन्सेक्स, आणि त्याच्यानंतर आरती इंडस्ट्री, ACC, अदानी एंटरप्राइजेस, अदानी पोर्ट, अल्केम, हे सगळेचे सगळे मी ऍड केलेत. ऍड कसं करायचं, प्लस वरती क्लिक करायचं आणि इथे नाव टाकायचं ACC. ACC आलं, ACC लिमिटेड, स्टॉक NSE लिहिलंय बरोबर. याच्यावरती क्लिक करायचं. सो तो तुम्हाला असा पॉइंटर दाखवेल. असा पॉइंटर आला की समजून जा की ऍड झालेला आहे. ठीक आहे गाईज? ओके. येस. कोणाला कळत नाहीये? ओके. सो सगळे स्टॉक्स असे तुम्ही लावून ठेवा आणि मग मी तुम्हाला उद्याच्या दिवशी काही लॉजिक सांगेल स्टॉक सिलेक्शनसाठी. सो त्याच्याने तुम्हाला भरपूर हेल्प मिळेल. आज तुम्ही प्रॅक्टिस म्हणून प्रत्येक स्टॉक मध्ये ह्या लेवल्स फाइंड आउट करा. म्हणजे फॉर एक्झाम्पल 1156 भाव चालू असेल तर 33 पासून ते 35 पर्यंतचा स्क्वेअर, इथपर्यंत या सगळ्या लेवल्स मार्कआउट करून ठेवायच्या. समजलं गाईज? ओके. ही फाईल मी तुम्हाला सगळ्यांना व्हॉट्सअप वरती शेअर करतो आत्ताच्या आत्ताच लगेच. सो कुठे गेली ती फाईल? चेतन, एक क्विक क्वेश्चन. हा, VWAPचं सेटिंग काय आहे? डेली का मिनिटचं सेटिंग आहे? नाही, मी तेच तर म्हणालो, व्हीवॅप इज द ओनली इंडिकेटर की ते फ्रेश डेला फ्रेश टाइम पहिल्या मिनिटापासून स्टार्ट होतं. तुला ही जी व्हॅल्यू आहे ना व्हीवॅपची व्हॅल्यू, ही 5 मिनिटावरती जी दिसणार आहे ना, 1 मिनिटावरती पण तीच दिसणार आहे, आणि 15 मिनिटावरती पण तीच दिसणार आहे, आणि 1 तासावरती पण तीच दिसणार आहे. ही चेंज नाही होत. ओके. सो म्हणून हा खूप सुंदर इंडिकेटर आहे. डाऊट आहे त्याच्यावरती काही? आपण स्मार्ट व्हॉल्यूम कसं आयडेंटिफाय करू शकतो? सॉरी, स्मार्ट व्हॉल्यूम. स्मार्ट व्हॉल्यूम म्हणजे आपल्याला कळतं ना, एक फेज असतो स्टॉकचा, तो कन्सॉलिडेशन मध्ये असतो आणि मग तिथून बूस्ट घेतो. म्हणजे तिथे छोट्या छोट्या क्वांटिटी मध्ये यांनी मोठ्या मोठ्या ऑपरेटर्सनी बाईंग केलं असतं, बट तो आपल्याकडे असं दिसत नाही आणि मग तो नंतर जेव्हा शूट होतो. त्याच्या मागचं कारण तुला सांगू का? तो ज्यावेळेला कन्सोलिडेशन फेज मध्ये असतो ना, त्याच वेळेला ते लोक पोझिशन बनवतात. हा, एक्झॅक्टली. ते मी आयडेंटिफाय केलंय, पण ते आपण तिथे अनालाइज कुठे करू शकतो ते व्हॉल्यूम, की केवढा व्हॉल्यूम आहे, काय वगैरे? केवढा व्हॉल्यूम येणार आहे हे तू आयडेंटिफाय नाही करू शकत, पण तू हे आयडेंटिफाय करू शकतो की काय होणार आहे, कसं होणार आहे. ते फाइंड आउट करायचे काही टेक्निक्स आहेत. ओके. हे बघा, आता फॉर एक्झाम्पल माझं तुला हा ट्रेड दाखवतो, हा वाला ट्रेड. ठीक आहे, ते इथे लोड पण होत नाही सर. इश्यू सुरू आहे यार ट्रेडिंग व्यू. याचा मी स्क्रीनशॉट पण टाकला होता आपल्या ग्रुपवरती. हो हो हो, आठवत आहे? हो.
हा वाला आहे फ्लॅग पॅटर्न. येस. ठीक आहे. आणि हा ब्रेक होणार आहे हे तुला 19 तारखेला दिसलं होतं, म्हणजे ह्या दिवसामध्ये. यार याचा काय प्रॉब्लेम आहे यार, हा? एवढं मोठं मोठं कसं काय होऊन जातं. हे बघ दिसतंय हो. तेजस, सेम हम्म. सेम गोष्टी तुला फॉरेक्स मध्ये पण दिसतील, आणि फॉरेक्स मध्ये तर खूप सुपरसॉनिक वर्क होतात. हे बघ, हा फ्लॅगचा हा झेंडा आहे. ठीक आहे. आणि हा इथे पॅटर्न हा बनलेला होता, आणि ही जी तारीख आहे 19 तारीख, ओके, इथे समजलं होतं की इकडनं चालू होणार आहे. इथे बघ, तू जे म्हणतोस ना स्मार्ट स्मार्ट कशाला म्हणतात बघ, की इथे संपली. इथे ही जी सेकंड, इथे पण नाही, ही तर 1 तासाची आहे. माझी 913 ला बाईंग होती. ओके, 913 ला. हे बघ, ही जी कॅन्डल क्लोज झाली आहे ना, ही पहिली कॅन्डल आहे 15 मिनिटाची, ही दुसरी कॅन्डल आहे, आणि इथे माझी बाईंग होती. 913 रुपये तेव्हा मला मिळाले होते बाईंग मध्ये. ही कॅन्डल क्लोज झाल्याच्या नंतर मी याला एक्झिट केली होती, कारण की इथे गन लेवल आली आपली. हो. ओके, त्याच्यानंतर इथून हे 60 पॉइंट माझ्याकडनं मिस झाले, हे इथपर्यंत. ही कॅन्डल त्याच्यानंतर संपली, इथे परत माझी बाईंग होती, आणि इथून मला परत 1080 ची माझी एक्झिट होती. मी त्यावेळेला पण ग्रुपवरती टाकलं होतं. हो. ओके, सो लेवल्स टू लेवल्स, आणि तुला हे तेव्हाच कळू शकतं ज्यावेळेला तू हे पॅटर्न्स बनवतो ना, आणि ते ब्रेकआउट होतात ना त्यावेळेला. अदरवाईज असं काहीच नसतं रे. इन्स्टिट्यूशन्स इथे पण बाय करत असतात. अडाणी पोर्ट मध्ये पण सेम असंच झालेलं. हा. एकदम पेज मध्ये होता, आणि तिथून मग हा जसं आदल्या दिवशी ब्रेकआउट दिलेलं त्यांनी तिथे, हा. तिथेच बाईंग होतं माझं पण, आणि मग तिथून 750 पर्यंत गेला, कारण की तिकडे खूप ओपन इंटरेस्ट बिल्टअप होता. तिथून मी बरोबर एक्झिट केलं. तिथून मग खालती फॉल झाला, तो फॉलच झाला. मग आता परत बाईंग मध्ये, म्हणजे आता परत वर गेला. ओके, आपल्याला ना सगळ्यांनी लक्षात ठेवा, आपल्याला कधी स्टॉप भाव पकडायचा नाहीये, आणि आपल्याला बॉटम पण नकोय. एक्झॅक्टली. आपल्याला काय हवंय, की मला सिस्टमॅटिकली ट्रेंडच पाहिजे. बाईंग आहे तर बाईंग, सेलिंग आहे तर सेलिंग. तो टॉप एकदा बनला की त्याच्यानंतर खालती गेला तरी पण मला चालणार आहे. सो मी सिस्टमॅटिकली ट्रेडिंग करण्यामध्येच विश्वास ठेवतो, आणि ते सक्सेस पण होतं त्यावेळेला प्रॉपर. हे बघ, ही लेवल होती दिसते, आणि ही रेड कॅन्डल बनली म्हणून मी एक्झिट केली. बरोबर. नाही, ही कोणती? हा, ही तीच आहे ना. हा, ही तीच आहे. सो लेवल्स टू लेवल्स प्रॉपर वर्क पण होतं. कालचा पण ट्रेड मला वाटतं कोणता होता? पीएल चा होता. हे बघ, आता हा स्टॉक आहे, किती सुपरसॉनिक. जर का आता हे मी मुव्हिंग एव्हरेज जर का घालवून टाकली, तर कोणी पण काय म्हणेल, किती सुपरसॉनिक वरती गेलाय, राईट. ह्या इथे अप्रॉक्सिमेटली इथे माझी सेलिंग होती, ह्या लेवलला. 5 मिनिटची कॅन्डल तिथून स्टार्ट झाली बरोबर 1849 पासून. हा, पण फ्युचर मध्ये प्रीमियम होता, म्हणून मला तो 1855 ला माझी सेलिंग होती फ्युचर मध्ये. ओके. 1855, आणि तो इकडनं प्रॉपर खाली आला. मी इकडनं एक्झिट करून टाकली एक ट्रेंड लाईन खेचून. बट लिसन, की फॉर्मेशन काय होतं बघा, किती प्रॉपर सेलिंग फॉर्मेशन होतं. या सेलिंग फॉर्मेशन मध्ये तो वरती गेलाय, गन लेवलला टच झालाय, आणि इकडनं तो परत फिरतोय. मला 100% शॉर्ट करायचंय, राईट.
सो हे ऑब्झर्वेशन्स तुमचे स्वतःचे झाले ना, तर तुम्ही त्याच्यावरती मस्त मोठ्या मोठ्या रॅलीज पण घेऊ शकता. बिलकुल तुम्ही टॉप भाव पण पकडू शकता आणि बॉटमला पण तुम्ही बाईंग करू शकता. पण तेवढा अनुभव तुमच्याकडे येऊन देत पहिले. सो हे टॉप आणि बॉटम आपल्या लेवल्सच्या व्यतिरिक्त हायेस्ट कॉल ओपन इंटरेस्ट आणि पुट ओपन इंटरेस्टच्या बेसिसवरती आपल्याला मिळतात. कळलं? सो त्यामुळे होमवर्क करा. ह्या सगळ्या लेवल्स मार्क करून ठेवा आणि त्याच्यानंतर हायेस्ट कॉलच्या आणि पुटच्या पण ओपन इंटरेस्टच्या लेवल्स मार्क करा आणि स्वतःच बघा की हा स्टॉक कसा गेलाय, काय गेलाय, याने कशी मुवमेंट दिली आहे आणि खरंच आपल्याला सेलिंग एंट्री मिळाली आहे की नाही मिळाली आहे. ओके. व्हॉल्यूमला तरी आपण किती डेजचा ऍव्हरेज पकडतो? 50, 10, 20, 30? कशासाठी? व्हॉल्यूमसाठी आपण ती ऍव्हरेज लाईन असते नाही ही व्हॉल्यूमची पण. हा इथं मला पण माहित नाही कितीचे. त्याला काहीच नाही फरक पडत रे. 18 दिवस त्याच्यानी काय होणार आहे? तुला काय कळणार आहे की 18 दिवसांचा व्हॉल्यूम एवढा होता आणि आता तू त्याच्यावरती गेलाय? अरे मॅटर नाही करत काहीच. व्हॉल्यूम असतो. व्हॉल्यूम आपल्याला कशासाठी वापरायचा आहे माहितीये का? की जर का एवढी मोठी व्हॉल्यूम कॅन्डल आली ना, तर तिच्यामध्ये तुला घाबरून राहायचंय थोडं. एवढं लक्षात ठेव. ओके. हा एक्झॉशन कॅन्डल्स अशाच बनतात मोठ्या व्हॉल्यूमच्या. हे बघ, ही मोठा व्हॉल्यूम दिसतोय, मोठी वरती गेली. हा, पण त्याच्यानंतर ड्रॉपच झाला पूर्ण. राईट? एक्झॅक्टली. ठीक आहे. सो ज्या बिल्डअप करतात त्यांचं एवढं हे नसतं ना, ते आपण सिक्युअर्ड असतात. अरे ते लोक लॉंग टर्म साठी बसणारे लोक असतात. एक्झॅक्टली. सो त्यामुळे त्यांचा विचार आपण नाही करायचा. आपण आपलं बघायचं की माझ्यासाठी सिक्युअर्ड काय आहे. बरोबर. ठीक आहे. नवीन स्टुडंट्स? येस. एव्हरीथिंग सगळं क्लिअर आहे चेतन. फक्त माझा एकच प्रॉब्लेम आहे, मी ट्रेडिंग व्यू वरती नाहीये, मी मेटा ट्रेडर वरती आहे. तर मी डाउनलोड केलंय, तर होपफुली माझं व्हीवॅप चालावं त्याच्यावरती, म्हणून मी सेटिंग्स विचारत होतो. ओके. अरे ट्रेडिंग व्यू तर फ्रीच आहे ना, असं पण तू करू शकतोस. हा, ट्रेडिंग व्यू वरती आहे, पण ठीक आहे, बघतो मी, ट्राय करतो. अरे MT4 पेक्षा ट्रेडिंग व्यू खूप मस्त आहे. मी स्वतः MT4 नाही वापरत. ओके ओके. एकदम फास्ट ऍक्सेसेबल आहे. बघ, जर का मला स्टडी करायचं असेल ना, तर मी कसं स्टडी करतो माहिती आहे? आता याच्यावरती क्लिक केलं, इथे लगेच जे पण आलं. आता हे का स्लो झालंय मला पण कळत नाहीये, पण एकदम फटाफट लोड होतं पूर्ण. त्याच्यानंतर एक स्टॉक झाला, लगेच दुसरा स्टॉक, नंतर लगेच तिसरा स्टॉक, नंतर लगेच चौथा स्टॉक. हे आता इज्जत घालवत आहे माझं. ठीक आहे, डोंट वरी. सो नाही, तुला आपल्याकडे 200 म्हणजे 150 स्टॉक्स आहेत. त्या 150 स्टॉक्सना जर का तुला स्टडी करायचं असेल ना प्रत्येक टाइम फ्रेम वरती, तर तुला एकदम फास्टेस्ट पटापट स्टडी झालं पाहिजे. म्हणजे तुला सगळ्या टाइम फ्रेम वरती स्टडी करायचा आहे. डेली पासून सुरुवात करतो मी. डेली 1 hour 30 minutes, 15 minutes, 5 minutes इथपर्यंत मी सगळे स्टॉक्स रोज बघतो. ओके. आणि मोस्टली तरी मी स्वतः काय करतो की अलर्ट्स लावून ठेवलेले. तर त्या अलर्ट्स मुळे मला भरपूर सारा फायदा होऊन जातो की आपल्याला बघायलाच नाही लागत. बघायचीच अशी काही गरज नाही पडत. ते मी सगळे उद्याच्या दिवशी शेअर करेन तुम्हाला. ठीक आहे. तोपर्यंत तुम्ही या लेवल्स फाइंड आउट करा. ओके विपुल? ओके दादा. ओके, कळलंय ना? आणि अजून अनिकेत, रक्षंदा? हा दादा. ओके. ओके. सो चलो, आज आपण थांबूया आणि उद्याच्या दिवशी परत 10 वाजता. ठीक आहे? होय. ठीक आहे. थँक्यू सो मच फॉर टुडे. ओके. थँक्यू दादा. थँक्यू दादा. मी आपल्या ग्रुपवरती ती फाईल टाकली, तिला डाउनलोड करा आणि त्या लेवल्स सगळ्या ड्रॉ करा. ठीक आहे? हो. येस. ओके. थँक्यू. या चलो, बाय. बाय.